देण्यात येतात आणि याचं खरं गृह श्रेय जातं ते फक्त आणि फक्त टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संचालक सन्माननीय धनंजयजी शिंदे यांना। खरं तर या ठिकाणी सन्माननीय धनंजयजी शिंदे यांचं आपण जोरदार टाळ्यांच्या माध्यमातून आपण त्यांचे आभार मानूयात, कारण महिलांना एक हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यामध्ये नेहमीच त्यांचे प्रयत्न सुरू असतात। आजच्या या कार्यक्रमाचं खऱ्या अर्थानं उद्घाटन आणि सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करत होती। कृपया टाळ्यांच्या कडकडाटामध्ये आपण या कार्यक्रमाची सुरुवात आणि उद्घाटन या ठिकाणी आपण करणार आहोत। आजच्या या कार्यक्रमाची खऱ्या अर्थाने या ठिकाणी दीप प्रज्वलन करून सुरुवात केली जाते। भारतीय संस्कृतीतलं अतिशय पवित्र मानलं जाणारं दीप प्रज्वलन करत आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन आणि आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात इथं होती। उपस्थित सर्व प्रेक्षकांना आणि मान्यवरांना मी या ठिकाणी विनंती करते की त्यांनी टाळ्या वाजवत या कार्यक्रमाची सुरुवात आपण इथं करतोय। आजच्या या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी सन्माननीय पोलीस आयुक्त राजेंद्रजी माने। शीतलता आहे त्या चंद्राची, संस्कृती आहे आपली प्रकाशाची, शीतलता आहे त्या चंद्राची, दीप प्रज्वलित करूया सुरुवात या कार्यक्रमाची। आणि हीच प्रथा आहे आपल्या भारतीय संस्कृतीची। अनेक वैशिष्ट्यानं परिपूर्ण असलेल्या दीप प्रज्वलन करत या कार्यक्रमाचं उद्घाटन आणि सुरुवात खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी होतीये। उपस्थित सर्व प्रेक्षकांना विनंती, या कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे। जोरदार टाळ्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्यांनी जोरदार टाळ्या वाजवायला हरकत नाहीये। आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी यांच्या हस्ते आज या ठिकाणी या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन करत खऱ्या अर्थानं उद्घाटन आणि सुरुवात या ठिकाणी झालेली आहे। मान्यवरांचे या ठिकाणी मी आभारही व्यक्त करते। आजच्या या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी सन्माननीय रामजी रेड्डी, सोलापूर जिल्ह्याचे पोलीस आयुक्त सन्माननीय राजेंद्रजी माने आणि टीव्ही महाराष्ट्राचे सर्वेसर्वा सन्माननीय धनंजयजी शिंदे यांच्या हस्ते टीव्ही महाराष्ट्र आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2023 या पुरस्कार सोहळ्याचं उद्घाटन आणि सुरुवात या ठिकाणी खऱ्या अर्थानं झालेली आहे। चॅनलचे सर्वेसर्वा सन्माननीय धनंजयजी शिंदे यांना मी विनंती करते की आजच्या या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी सोलापूर जिल्ह्याचे पोलीस आयुक्त सन्माननीय राजेंद्रजी माने यांचा सत्कार या ठिकाणी होतोय। टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलचे सर्वेसर्वा सन्माननीय धनंजयजी शिंदे यांना मी विनंती करते सोलापूर जिल्ह्याचे पोलीस आयुक्त सन्माननीय राजेंद्रजी माने यांचा या ठिकाणी सत्कार होतोय। अतिथी देवो भव या भारतीय संस्कृतीतल्या उक्तीप्रमाणे या सत्कार या ठिकाणी पार पडतोय। उपस्थित सर्व प्रेक्षकांना विनंती करते, प्रमुख अतिथी आणि मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। जोरदार टाळ्या वाजवूयात आपण। टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलचे सर्वेसर्वा सन्माननीय धनंजयजी माने यांच्या हस्ते आज या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याचे पोलीस आयुक्त सन्माननीय राजेंद्रजी माने यांचा सन्मान या ठिकाणी होतोय। यानंतर बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक सन्माननीय रामजी रेड्डी यांचाही या ठिकाणी सन्मान केला जातोय। टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलचे सर्वेसर्वा सन्माननीय धनंजयजी माने यांच्या हस्ते हा सन्मान केला जातोय। उपस्थित सर्व मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती की त्यांनी जोरदार टाळ्यांच्या माध्यमातून यानंतर अक्कलकोट देवस्थानचे सन्माननीय महेश जिंगळे यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय। टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलचे सर्वेसर्वा सन्माननीय धनंजयजी माने यांना विनंती की त्यांनी अक्कलकोट देवस्थानचे अध्यक्ष चेअरमन सन्माननीय महेश जिंगळे यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय। उपस्थित सर्व प्रेक्षकांना विनंती की पुन्हा एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवूयात, कारण प्रमुख अतिथींचा सन्मान या ठिकाणी होतोय। यानंतर खऱ्या अर्थानं आजच्या कार्यक्रमाचं नियोजन ज्यांनी केलं असे टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलचे सर्वेसर्वा सन्माननीय धनंजयजी शिंदे यांचाही सन्मान प्रमुख अतिथींनी करावा अशी मी विनंती करते। या कार्यक्रमाच्या आयोजनामागे ज्यांचा खरा मोठा हात आहे त्यांचाही सन्मान या ठिकाणी प्रमुख अतिथींच्या हस्ते केला जातोय। उपस्थित सर्व प्रेक्षकांना मी विनंती करते की जोरदार टाळ्यांच्या माध्यमातून आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत आणि आभार व्यक्त करतोय। असे ते आपल्या सोलापूरचे कर्तव्यदक्ष असे पोलीस आयुक्त माननीय राजेंद्रजी माने साहेब, तसेच ज्यांच्या या वास्तूमध्ये आपण हा कार्यक्रम घेत आहोत असे ते बालाजी अमाईंचे माननीय बालाजी रेड्डी साहेब, आणि तसेच ज्यांनी हा सर्व योग घडवून आणला असे ते
या चॅनलचे सर्वेसर्वा माननीय धनंजयजी शिंदेसाहेब यांचा सर्वप्रथम मी स्वामींचं कृपावस्त्र आणि प्रसाद प्रतिमा देऊन श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने मी त्यांचा या ठिकाणी सन्मान करतो. ह्यासाठी लवकर करत आहे की म्हणजे पुन्हा आपल्या सर्वांचं देखील करायचं आम्हाला, त्यामुळं पहिल्यांदा व्यासपीठावर उपस्थित असलेल्यांचा सन्मान करावा या उद्देशाने मी बोलायला उभारलो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रतिमा आणि मानाची शाल देऊन या ठिकाणी प्रमुख अतिथी मान्यवरांचा सन्मान अक्कलकोट देवस्थानचे अध्यक्ष सन्माननीय महेश जिंगळे यांच्या वतीनं करण्यात आलाय. या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी सन्माननीय पोलीस आयुक्त राजेंद्रजी माने यांचा सन्मान अक्कलकोट देवस्थानच्या वतीनं महेश जिंगळे यांच्या वतीनं करण्यात आला. यानंतर बालाजी अवांचे व्यवस्थापकीय संचालक यांचाही सन्मान अक्कलकोट देवस्थानचे अध्यक्ष सन्माननीय महेश जिंगळे यांच्या वतीनं श्री स्वामी समर्थांची प्रतिमा आणि मानाची शाल आणि श्री स्वामी समर्थांचा महाप्रसाद देऊन या ठिकाणी सन्मान केला जातोय. अक्कलकोट देवस्थान समितीच्या वतीनं महेश जिंगळे यांच्या वतीनं प्रमुख अतिथी मान्यवरांचा सन्मान आज या ठिकाणी होतोय. उपस्थित सर्व प्रेक्षकांना मी पुन्हा विनंती करते की जोपर्यंत इथे सत्कार आणि सन्मान होतील तोपर्यंत कृपया टाळ्यांचा आवाज आपण चालूच ठेवायचा आहे. श्री स्वामी समर्थांची प्रतिमा, मानाची शाल आणि श्री स्वामी समर्थांचा महाप्रसाद देऊन या ठिकाणी अक्कलकोट देवस्थानच्या वतीनं या ठिकाणी महेश जिंगळे यांच्या वतीनं या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. यानंतर टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलचे सर्वेसर्वा यांचाही या ठिकाणी देवस्थान समितीच्या वतीनं महेश जिंगळे यांच्या वतीनं हा सन्मान केला जातोय. श्री स्वामी समर्थांची प्रतिमा, मानाची शाल आणि श्री स्वामी समर्थांचा महाप्रसाद देऊन या ठिकाणी टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलचे सर्वेसर्वा यांचा या ठिकाणी सन्मान सपत्नीक केला जातोय. उपस्थित सर्व प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती की त्यांनी टाळ्यांचा आवाज सुरूच ठेवायचा आहे. अक्कलकोट देवस्थान समितीच्या वतीनं हा सन्मान करण्यात येतोय. सन्माननीय महेश जिंगळे यांच्या वतीनं मानाची शाल, श्री स्वामी समर्थांची प्रतिमा आणि श्री स्वामी समर्थांचा महाप्रसाद देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जातोय. मान्यवरांना विनंती करते की त्यांनी मंचावर आसनस्थ व्हावं. आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2023चा पुरस्कार वितरण सोहळा या ठिकाणी प्रमुख अतिथींच्या हस्ते या ठिकाणी पार पडतोय. प्रेक्षकांना विनंती की त्यांनी जोरदार टाळ्या या ठिकाणी वाजवून आपण या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2023च्या पुरस्काराचं वितरण आज या ठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आपण इथं करतोय. आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2023 पुरस्काराचे पहिले मानकरी आहेत सन्माननीय महेश जिंगळे, वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज देवस्थान अक्कलकोटचे चेअरमन म्हणून जे सध्या कार्यरत आहेत. अक्कलकोट देवस्थान समितीचे चेअरमन सन्माननीय महेश जिंगळे या पहिल्या पुरस्काराचे मानकरी आहेत. प्रेक्षकांना मी विनंती करते की जोरदार टाळ्यांच्या माध्यमातून आपण त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतोय आणि त्यांना शुभेच्छा देतोय. अक्कलकोट देवस्थान समितीचे अध्यक्ष सन्माननीय महेश जिंगळे यांचा या ठिकाणी आपण आत्ताच आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2023 हा पुरस्कार देऊन सन्मान केला. श्री वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज देवस्थान अक्कलकोटचे चेअर म्हणून जे कार्यरत आहेत, यासोबतच माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक नगर परिषद अक्कलकोट, यासोबतच रुग्ण कल्याण समिती ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट याचे सदस्य म्हणूनही त्यांनी कामकाज पाहिलेलं आहे. नगर परिषद व 4 टर्म नगरसेवक पदही त्यांनी भूषवण्यामध्ये आपलं मोठं योगदान दिलेलं आहे. लॉकडाऊन सारख्या भयावह आणि हालाकीच्या परिस्थितीत कोरोना रुग्णांना रक्तदानाची महत्त्वपूर्ण मदत करण्यातही त्यांचं मोठं आणि मोलाचा वाटा आहे. सन 2006 पासून स्वामी समर्थ महाराज देवस्थान समितीवर विश्वस्त पदावर त्यांचं कार्य अगदी जोमानं सुरू आहे. यासोबतच 2016 पासून चेअरमन पदावर कार्यरत राहून अखंडपणे त्यांची स्वामी सेवा सुरू आहे. मंदिर समितीच्या वतीनं भक्तनिवास असेल, रुग्णालय असेल, तंत्रनिकेतन महाविद्यालय असेल किंवा विद्यार्थी वसतिगृह, गोशाळा किंवा अन्य ठिकाणची मंदिरं या ठिकाणचं व्यवस्थापन ते सुद्धा पाहत आहेत. कोरोना काळात मंदिर समितीकडून निराधारांना मोफत जेवणाची सोय सुद्धा त्यांच्या वतीनं करण्यात आली आहे. यासोबतच सहकार क्षेत्रातही बेरोजगार
आणि आर्थिक सहाय्य करून त्यांनी मोठी मदत केलेली आहे आणि या सर्व कार्याची दखल घेऊन आजपर्यंत देश आणि राज्य पातळीवर अनेक नामवंत पुरस्कारांनी सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलंय आणि यामध्ये आता आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2023 ची सुद्धा भर पडलेली आहे. आपण जोरदार टाळ्या वाजवत त्यांचं अभिनंदन करूया. भविष्यातही तुमची वाटचाल अशीच सुरू राहो अशा शुभेच्छा आम्ही टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीनं देतोय. सन्माननीय महेश जिंगळे यांना टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीनं मानाचा मुजरा. या ठिकाणी मी आभार व्यक्त करते त्यांनी हा पुरस्कार स्वीकारल्याबद्दल. यानंतर टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल आयकॉन ऑफ 2023 पुरस्काराचे दुसरे मानकरी आहेत सन्माननीय गोरखजीत देशमुख सर. मी मंचावर येण्यासाठी विनंती करते सन्माननीय गोरखजीत देशमुख सर यांना. उपस्थित सर्व प्रेक्षकांना विनंती, जोरदार टाळ्यांच्या माध्यमातून आपण त्यांचं अभिनंदन करूयात आणि त्यांना शुभेच्छा देऊयात. BE सिव्हिल इंजिनियर, ME सिव्हिल पर्यावरण, PhD सुद्धा त्यांनी पर्यावरण अभियांत्रिकी या विषयामध्ये केलेला आहे. विद्या विकास प्रतिष्ठान अर्थात VVP संस्थेचे संस्थापक चेअरमन. 2005 मध्ये VVP ची स्थापना त्यांच्या माध्यमातून करण्यात आली. वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे स्थापत्य अभियांत्रिकी म्हणून 21 वर्षांची प्राध्यापक म्हणून सेवा त्यांनी बजावलेली आहे. यासोबतच सोलापूर कन्स्ट्रक्शन आणि फॅब्रिकेशन प्रायव्हेट लिमिटेड सोलापूर या बांधकाम कन्स्ट्रक्शन कंपनीची त्यांच्या माध्यमातून 1991 मध्ये स्थापना करण्यात आली. प्रमुख अतिथींच्या हस्ते त्यांना आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2023 चा पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येते. उपस्थित सर्व मान्यवरांना मी विनंती करते की आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2023 हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात यावं. या ठिकाणी टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीनं आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2023 सन्माननीय गोरखजी देशमुख यांना येऊन सन्मानित करण्यात येत आहे. यासोबतच बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया राज्य सचिवपदी नियुक्ती म्हणून त्यांची 2022 पासून करण्यात आली आहे. यासोबतच अनेक पुरस्कारांनी सुद्धा त्यांना आजपर्यंत गौरवण्यात आलेला आहे. उद्योगश्री पुरस्कार असेल, उत्कृष्ट सामाजिक कार्य म्हणून त्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे. यासोबतच विविध विषयांवर सुद्धा त्यांचं संशोधन कार्य त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. सन्माननीय गोरखजी देशमुख यांना टीव्ही महाराष्ट्राचा मानाचा मुजरा आणि आपण परत एकदा त्यांचं जोरदार टाळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण त्यांचं अभिनंदन करतोय आणि शुभेच्छा देतोय. यानंतर टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल आयोजित आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2023 चे तिसरे मानकरी आहेत सन्माननीय विष्णूजी मोंडे उद्योग समूहाचे संचालक. सन्माननीय विष्णूजी मोंडे यांना मंचावर येण्यासाठी मी विनंती करते. मोंडे उद्योग समूहाचे संचालक सन्माननीय विष्णूजी मोंडे यांचा सन्मान आज या ठिकाणी होतोय. आयकॉन ऑफ 2023 महाराष्ट्र या पुरस्काराने त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. आपल्या कामाची जाण असणारे, कायमच आपल्या कामात व्यस्त राहणारे, सगळ्यांना सोबत घेऊन जाणारे आणि आपल्या उद्योग समूहात रममाण असणारे, पारंपरिक व्यवसाय न करता काहीतरी वेगळं करण्याची हिंमत ठेवणारे दुसरे कुणीच नाही तर हसतमुख आणि उत्साही व्यक्तिमत्व असणारे सन्माननीय विष्णूजी मोंडे. ऑटोमोबाईल क्षेत्रात अभियंता म्हणून उत्कृष्ट काम त्यांनी केलेलं आहे. 1992 मध्ये सोलापूर LML शी व्यावसायिक संबंध प्रस्थापित करून यशस्वी उद्योजक म्हणून त्यांनी एक वेगळी ओळख त्यांनी सोलापूरमध्ये निर्माण केलेली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुद्धा गरजूंना त्यांच्या माध्यमातून अनेक वेळा अनेक मशिनरी सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीनं या ठिकाणी मी त्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि अभिनंदन करते आणि प्रमुख मान्यवरांचा सुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करते. यानंतर आयकॉन ऑफ महाराष्ट्राचे चौथे मानकरी आहेत सन्माननीय राजेंद्रजी हजारे. यांना मी मंचावर येण्यासाठी विनंती करते. सन्माननीय राजेंद्रजी हजारे यांचा या ठिकाणी आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2023च्या वतीनं सन्मान या ठिकाणी केला जातोय. 30 वर्ष बँकिंग क्षेत्रातला दांडगा त्यांचा अनुभव आहे. यासोबतच जनकल्याण मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचं चेअरमन पदही त्यांनी भूषवलेलं आहे. एकूण 27 शाखांच्या माध्यमातून 181 कोटींचं उद्दिष्ट साध्य करण्यात त्यांचं मोलाचं योगदान लाभलेलं आहे. जनकल्याण फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य, राजमुद्रा लाईफस्टाईलचे ओनर, यासोबतच उत्तम व्यावसायिक म्हणून सर्व सोलापूरकरांना परिचित. राजकीय क्षेत्रातही त्यांनी आजपर्यंत अनेक पदं भूषवलेली आहेत. आजपर्यंत अनेक विविध पुरस्कारांनी सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आले. या ठिकाणी सन्माननीय राजेंद्र हजारे यांचा या सन्मान आपण या ठिकाणी टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीनं करतोय. उपस्थित सर्व प्रेक्षकांना मी विनंती करते की या ठिकाणी सन्माननीय राजेंद्रजी हजारे यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. आपण जोरदार टाळ्यांच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा आणि अभिनंदन या ठिकाणी आपण करतोय.
आभार. यानंतर TV महाराष्ट्र न्यूज चॅनल आयोजित आयकॉन ऑफ महाराष्ट्राचे 5वे मानकरी आहेत सन्माननीय अमित भाईकट्टी, रिजनल सेल्स मॅनेजर ऑफ बजाज आलियान जनरल इन्शुरन्स. सन्माननीय अमितजी भाईकट्टी यांना मंचावर येण्यासाठी मी या ठिकाणी विनंती करते आणि उपस्थित सर्व प्रेक्षकांना विनंती करते की जोपर्यंत हे पुरस्कार चालू राहतील तोपर्यंत तुमचा टाळ्यांचा आवाज अतिशय महत्त्वाचा आहे, कारण या आवाजानं नक्कीच प्रत्येकाला एक प्रकारची स्फूर्ती आणि प्रेरणा मिळते. या ठिकाणी सन्माननीय अमितजी भाईकट्टी यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. खरं तर इन्शुरन्स क्षेत्रात काम करणं खूप कठीण काम असतं. एक ॲडवायझर ते एक रिजनल सेल्स मॅनेजर हा प्रवास नक्कीच सर सोपा नाही आहे. या क्षेत्राचा अनुभव खरं तर मला पण आहे, कारण इन्शुरन्स क्षेत्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ते वेळ आणि सेवा देणं. ग्राहकांना भेटण्याची वेळ घेण्यापासून ते त्यांनी दिलेल्या वेळेमध्ये भेटून इन्शुरन्सचं महत्त्व पटवून देण्यापासून तोपर्यंत तो कॉल क्लोज होत नाही तोपर्यंत त्यांच्या फॉलोअपमध्ये आपल्याला राहावं लागतं. ग्राहकांची संमती दर्शवून इन्शुरन्स जरी ग्राहकांनी उतरवला तरी त्यानंतर 24 तास सेवा या क्षेत्रात आपल्याला द्यावी लागते. इन्शुरन्स या क्षेत्रामध्ये वेळेला प्राधान्य द्यावं लागतं आणि असाच काहीसा प्रवास वडिलांनी लावून दिलेल्या रोट्याचं वटवृक्ष करण्यामध्ये सन्माननीय अमितजी भाईकट्टी यांनी केलेला आहे. वडिलांनी सोपवलेल्या 75 लाखांच्या प्रीमियमची शिदोरी सांभाळत त्यांनी या शिदोरीचं रूपांतर 45 कोटीपर्यंत पोहोचवलेलं आहे. उपस्थित सर्व प्रेक्षकांना विनंती करते की त्यांचं जोरदार टाळ्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी स्वागत करतोय आणि उपस्थित मान्यवरांना विनंती की त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात यावा. रिजनल सेल्स मॅनेजर ऑफ बजाज आलियान जनरल इन्शुरन्सचे सन्माननीय अमितजी भाईकट्टी यांचा सन्मान आज या ठिकाणी केला जातोय. इन्शुरन्स सारख्या क्षेत्रामध्ये कार्याचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या या सत्कार मूर्तीला TV महाराष्ट्र न्यूज चॅनलचा मानाचा मुजरा. 1970 पासून सुरू केलेला इन्शुरन्सचा व्यवसाय 53 वर्षापासून त्यांची दुसरी पिढी हा वारसा चालवतीये. सन्माननीय अमितजी भाईकट्टी यांना या ठिकाणी गौरवण्यात आलेले आहे TV महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून. TV महाराष्ट्राच्या वतीनं सर तुम्हाला मानाचा मुजरा. यानंतर TV महाराष्ट्र आयोजित आयकॉन ऑफ महाराष्ट्र पुरस्काराचे 6वे मानकरी आहेत सन्माननीय संजयजी धनशेट्टी. सन्माननीय संजयजी धनशेट्टी यांना मी विनंती करते की त्यांनी मंचावर यावं आणि हा सन्मान स्वीकारावा. सन्माननीय संजयजी धनशेट्टी हे डेप्युटी इंजिनियर म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचं कामकाज पाहत आहेत. 2018 पासून आजवर दरवर्षी 0.84 TMC प्रमाणे 4.2 TMC पाण्याची बचत त्यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून केली आहे. सोलापूर शहरात पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावत असल्याची जाणीव ठेवून 210 ठिकाणी त्यांनी रेन हार्वेस्टिंगचा प्रकल्प सुद्धा राबवलेला आहे. यासोबतच पाणी पुरवठ्याच्या देखभालीमध्ये 70 लाखांची बचत करण्यामध्ये त्यांचं मोलाचं योगदान लाभलेलं आहे. वॉटर क्वालिटीच्या उत्तम कामगिरीबद्दल जर्मनीतल्या युनिव्हर्सिटीकडून त्यांचा गौरवही करण्यात आलाय. यासोबतच रोटरीचं अध्यक्षपद भूषवत असताना अनेक शाळांना त्यांनी आपल्या परीनं मदत करण्याची देखील मोठी कामगिरी बजावलेली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेकडून पाणी टंचाई प्रश्नी उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना शासनाचा पुरस्कारही प्रदान करण्यात आलेला आहे. यासोबतच ठाणे इमेज वेलफेअर अचिव्हर्स फोरमकडून त्यांना पद्मश्री कल्पना सरोज यांच्या वतीनं सुद्धा देशपातळीवरच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले. अशा या सत्कार मूर्तीसाठी एकदा जोरदार टाळ्यांची दाद आणि TV महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीनं त्यांना मानाचा मुजरा. या ठिकाणी सन्माननीय संजयजी धनशेट्टी यांचा सन्मान आपण TV महाराष्ट्राच्या वतीनं करतोय. TV महाराष्ट्राच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2023 या पुरस्कारानं सन्माननीय संजयजी धनशेट्टी यांना आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. उपस्थित सर्व प्रेक्षकांना विनंती की जोरदार टाळ्यांच्या माध्यमातून आपण त्यांचं या ठिकाणी अभिनंदन आणि शुभेच्छा देऊयात. यानंतर TV महाराष्ट्र चॅनल आयोजित आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2023 चे 7वे मानकरी आहेत सन्माननीय डॉक्टर सुनीलजी हंद्राळमठ. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं अभिनंदन करूयात. सन्माननीय डॉक्टर सुनीलजी हंद्राळमठ यांना मी मंचावर येण्यासाठी विनंती करते. लहानपणीच वडिलांचं छत्र हरपलेलं असताना सुद्धा वैद्यकीय क्षेत्रामध्ये विशेष प्रावीण्य मिळवणारं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर सुनीलजी हंद्राळमठ. सर्वसामान्य रुग्णांबद्दल तळमळ असणारे सिव्हिल आणि वंशपायन वैद्यकीय महाविद्यालयात ऑर्थोपेडिक विभागामध्ये प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून सातत्यानं 20 वर्षांची कारकीर्द त्यांनी पार पाडलेली आहे. यासोबतच कोविडमध्ये तत्परतेनं
आणि जाणीव ठेवून जीवाची पर्वा न करता निर्भीडपणे रुग्णांची सेवा करणारं असं एकमेव व्यक्तिमत्व. सर्व प्रकारच्या ऑर्थोपेडिक शस्त्रक्रियेमध्ये निपुण तज्ज्ञ म्हणून त्यांना आपण ओळखतो. यासोबतच संजीवनी ट्रामा स्पाइन आणि जॉईंट केअर हॉस्पिटलमध्ये संचालक आणि चीफ सर्जन म्हणून 24 तास ते आपलं कर्तव्य सध्या बजावत आहेत. वैद्यकीय क्षेत्रातल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल अनेक पुरस्कारांनी त्यांचा आजपर्यंत गौरवही करण्यात आलेला आहे. हजारो रुग्णांचे मोफत जॉईंट रिप्लेसमेंटच्या सर्जरी सुद्धा त्यांनी केलेल्या आहेत आणि यामध्ये नक्कीच आता आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2023 सुद्धा भर पडलेली आहे. उपस्थित सर्व प्रेक्षकांना मी या ठिकाणी विनंती करते की जोरदार टाळ्यांच्या माध्यमातून अशा या सत्कार मूर्तीला आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. डॉक्टर सुनीलजी हंद्राळमठ यांना टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीनं भरभरून शुभेच्छा. पुढील वाटचाली सुद्धा आमच्याकडून तुम्हाला भरभरून शुभेच्छा आणि तुमचं हे कार्य असंच सुरू राहो अशी देखील या ठिकाणी आम्ही अपेक्षा व्यक्त करतोय. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी सन्माननीय सुनीलजी हंद्राळमठ यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. यानंतर टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल आयोजित आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2023 चे मानकरी आहेत डॉक्टर आशा राणी मेडीदार. डॉक्टर आशा राणी मेडीदार यांना मी मंचावर येण्यासाठी या ठिकाणी विनंती करते आणि उपस्थित सर्व प्रेक्षकांना विनंती की जोरदार टाळ्यांच्या माध्यमातून डॉक्टर आशा राणी मेडीदार यांना आपण शुभेच्छा आणि त्यांचं अभिनंदन या ठिकाणी करतोय. BMS, MD, PhD अशा अनेक पदव्या त्यांच्याकडे आहेत. यासोबतच तसं पाहायला गेलं तर भारतीय संस्कृतीमध्ये आयुर्वेदाला मोठं महत्त्व आहे आणि दिवसेंदिवस आयुर्वेदाकडचा ओढा सुद्धा आपल्या सगळ्यांचा वाढत चाललेला आहे. आयुर्वेदातल्या अनेक महत्त्वाच्या विषयांवर डॉक्टर आशा राणी मेडीदार यांचं संशोधनही त्यांनी केलेलं आहे. यासोबतच 2018 पासून असिस्टंट प्रोफेसर म्हणून सेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालयात त्या कार्यरत आहेत. यासोबतच कन्सल्टंट म्हणून सेठ सकाराम नेमचंद जैन आयुर्वेदिक हॉस्पिटल इथे सुद्धा त्यांचं कामकाज सुरू आहे. आयुर्वेदावरील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लेवलचं संशोधनही त्यांचं सुरू आहे. बेस्ट रिसर्च पेपर प्रेझेंटर म्हणून जीर्णोद्धारा 2022 या पुरस्कारानं सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आले. यासोबतच अनेक भव्य फार्मा कंपन्यांकडून सुद्धा त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. आयुर्वेदिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण उपचारांचं मार्गदर्शन सुद्धा अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून त्या नेहमीच करत असतात. आयुर्वेदातल्या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल विविध पुरस्कारांनी त्यांना आजपर्यंत सन्मानित करण्यात आले आणि आता आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2023 सुद्धा या पुरस्कारांमध्ये भर पडते. आयकॉन ऑफ महाराष्ट्र पुरस्काराच्या वतीनं या ठिकाणी डॉक्टर आशा राणी मेडीदार यांना सन्मानित केले जाते. टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलचा डॉक्टर आशा राणी मेडीदार यांना या ठिकाणी मानाचा मुजरा आणि पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा. या ठिकाणी अक्कलकोट देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जिंगळे यांच्या वतीने सुद्धा जे पुरस्काराचे मानकरी आहेत त्यांना श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रसाद आणि मानाची शाल सुद्धा देण्यात येते. त्याबद्दलही आपण या ठिकाणी सन्माननीय महेश जिंगळे यांचे या ठिकाणी मी संयोजकांच्या वतीनं आभार व्यक्त करते. यानंतर टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2023 पुरस्काराचे 9वे मानकरी आहेत सन्माननीय पुरुषोत्तमजी धूत. दूध सारीचे सर्वेसर्वा सन्माननीय पुरुषोत्तमजी धूत यांना मंचावर येण्यासाठी या ठिकाणी मी विनंती करते आणि उपस्थित प्रेक्षकांना विनंती की जोरदार टाळ्या वाजवत आपण त्यांचं या ठिकाणी अभिनंदन आणि शुभेच्छा या ठिकाणी आपण त्यांना देऊयात. मंचावर या ठिकाणी मी आमंत्रित करते सन्माननीय पुरुषोत्तमजी धूत यांना. सोलापूरचं नावलौकिक करण्यामध्ये धूत यांचं खरं तर खूप मोठं योगदान आहे. 1995 साली कापड उद्योगाला त्यांनी सुरुवात केली. NR धूत या नावानं स्थापन केलेल्या फर्मला आज जवळजवळ 50 वर्ष पूर्ण होत आहेत आणि ग्राहकांच्या पसंतीला पुरून उरणारं NR धूत हे दूध सारीज यांचं भव्य आणि मोठं दालन सोलापुरात सध्या आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध आहे. सिल्कसह अन्य प्रकारांचं दूध यांचं मोठं साम्राज्य आहे. यासोबतच बस्त्यासाठी सुद्धा अनेक नवनवीन व्हरायटीज दूध दालनामध्ये उपलब्ध आहेत. या व्यवसायाच्या माध्यमातून सोलापुरातील होतकरूंच्या हाताला रोजगार देण्याचं कामही त्यांनी दूध सारीच्या माध्यमातून केलेलं आहे. पारंपरिक व्यवसायाला आपल्या कष्टाची जोड देत सन्माननीय पुरुषोत्तमजी धूत यांनी दिलेली आहे. टीव्ही महाराष्ट्राच्या वतीनं सन्माननीय धूत यांना या ठिकाणी मानाचा मुजरा. उपस्थित सर्व प्रेक्षकांना विनंती की जोरदार टाळ्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करूयात
आणि मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवरांना विनंती, TV महाराष्ट्राच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2023 या पुरस्काराने या ठिकाणी दूध सारीचे सर्वेसर्वा सन्माननीय पुरुषोत्तमजी दूत यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय। सोलापूरचं नावलौकिक करण्यामागे दूत यांचं खरं तर खूप मोठं योगदान आहे। मान्यवरांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करते। यानंतर TV महाराष्ट्र न्यूज चॅनल आयोजित आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2023 चे 10वे मानकरी आहेत सन्माननीय बाबूरावजी टेके। सन्माननीय बाबूरावजी टेके यांना या ठिकाणी मंचावर येण्यासाठी मी विनंती करते आणि उपस्थित सर्व प्रेक्षकांना विनंती की जोरदार टाळ्यांच्या माध्यमातून सन्माननीय बाबूरावजी टेके यांचं या ठिकाणी अभिनंदन आपण शुभेच्छा त्यांना देऊयात। सन्माननीय बाबूरावजी टेके यांचा या ठिकाणी TV महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीनं आयोजित सन्मान सोहळा या ठिकाणी होतोय। सन्माननीय बाबूरावजी टेके, परिस्थिती हलाखीची असल्या कारणानं 4थी नापास असलेल्या सन्माननीय बाबूराव टेके यांनी हाताला मिळेल ते काम करत, मग ते रिक्षा पुसण्याचं काम असेल किंवा हातगाडीवरचा व्यवसाय असेल किंवा मिलमध्ये काम करणं असेल, 19 वर्ष मिलमध्ये कामगार म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे। 20 वर्ष हातगाडीवरचा विक्री व्यवसाय त्यांनी करत हार न मानता स्वतःचा व्यवसाय शून्यातून विश्व निर्माण करत त्यांनी सुरू केला। जवळजवळ 1 रुपयाचं भांडवल नसताना सुद्धा 1 नाही 2 नाही तर 3 दुकानं त्यांनी सोलापूर सारख्या ठिकाणी थाटली आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी ही 3 दुकानं सुरू करून स्वतःला उत्तम व्यावसायिक म्हणून सुद्धा सिद्ध केलेला आहे। यामध्ये विलास उमाप यांचं सुद्धा त्यांच्यासाठी देवदूत असं वरदान ठरलेलं आहे। या ठिकाणी TV महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने या ठिकाणी सन्माननीय बाबूरावजी टेके यांचा सन्मान या ठिकाणी करतोय। आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2023 या पुरस्कारानं सन्माननीय बाबूरावजी टेके यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय। उपस्थित सर्व प्रेक्षकांना विनंती की आपण जोरदार टाळ्यांच्या माध्यमातून त्यांचं स्वागत आणि या ठिकाणी शुभेच्छा आपण देऊयात आणि अभिनंदन त्यांना करूयात। यासोबतच अक्कलकोट देवस्थान समितीचे अध्यक्ष सन्माननीय महेश इंगळे यांच्या वतीनं पुरस्काराचे मानकरी यांना मानाची शाल आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रसाद देऊनही या ठिकाणी देण्यात आलेला आहे। संयोजकांच्या वतीनं मी सन्माननीय महेश इंगळे यांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करते। यानंतर TV महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2023 पुरस्काराचे पुढचे मानकरी आहेत सन्माननीय सनीजी ठेंगील। जोरदार टाळ्यांच्या माध्यमातून सन्माननीय सनीजी ठेंगील यांचं या ठिकाणी आपण अभिनंदन करूयात आणि त्यांना शुभेच्छा देऊयात। हॉटेल मॅनेजमेंट ज्यांनी केलेलं आहे, यासोबतच हॉटेल निसर्ग सोलापूर पुणे हायवे, हॉटेल अजिंक्य लकी चौक सोलापूर, हॉटेल अंगराज बाळीवे सोलापूर, अनिल भोजनालय केज जिल्हा बीड, अनिल फॅमिली रेस्टॉरंट तालुका केज जिल्हा बीड, अनिल फॅमिली रेस्टॉरंट तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद। हॉटेल व्यवसायाला केजपासून 1970 साली त्यांनी सुरुवात केली। आजोबानंतर आणि वडिलांच्या मार्गदर्शनानं सन्माननीय सनीजी ठेंगील यांनी हॉटेल मॅनेजमेंट हे शिक्षण पूर्ण करत या क्षेत्रामध्ये आपलं पदार्पण केलं। यासोबतच हॉटेल निसर्गाच्या माध्यमातून ग्राहकांच्या पसंतीनुसार वेगवेगळे बदल, मग त्यामध्ये चिल्ड्रन पार्क असेल, एअरपोर्टला लाजवेल असं सुसज्ज क्लीन टॉयलेट असेल किंवा वॉशरूम असेल, यासोबतच भव्य पार्किंगची व्यवस्था या माध्यमातून त्यांनी आपलं नाव कायमच अधोरेखित केलेलं आहे। यासोबतच वेगवेगळे प्रशिक्षण, वेगवेगळ्या रेसिपीज, कर्मचाऱ्यांना वॉकी टॉकी या सर्व नव्या कल्पना सत्यात उतरवत सनीजी ठेंगील यांनी हॉटेल व्यवसायामध्ये कमी वेळेत आपलं नाव अतिशय मोठं केलेलं आहे आणि कमावलेलं आहे। आणि म्हणूनच निसर्ग हॉटेल हे आमदार, खासदार, मंत्री यासोबतच अन्य हिरो हिरोईन सुद्धा या ठिकाणी थांबण्याचं ठिकाण बनलेलं आहे। आणि इतकंच नव्हे तर येणाऱ्या काही दिवसामध्ये सोलापूरकरांसाठी रेल्वे स्टेशन परिसरात हॉटेल निसर्ग एक्झिक्युटिव्ह सोलापूरकरांच्या सेवेमध्ये रुजू होणार आहे, ज्यामध्ये लॉजिंग, फंक्शन हॉल, चिल्ड्रन पार्क, भव्य पार्किंग आणि 700 लोक एका वेळी बसतील असा डायनिंग हॉल सुद्धा या ठिकाणी अशा सुसज्ज हॉटेल सोलापूरकरांच्या सेवेत सन्माननीय सनीजी ठेंगील यांच्या कल्पनेतून लवकरच रुजू होणार आहे। याबद्दल सुद्धा तुम्हाला TV महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीनं शुभेच्छा। या ठिकाणी खऱ्या अर्थानं सन्माननीय सनीजी ठेंगील यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय। आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2023 या पुरस्कारानं सन्माननीय सनीजी ठेंगील यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय। उपस्थित सर्व प्रेक्षकांना विनंती,
जोरदार टाळ्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान आणि शुभेच्छा या ठिकाणी आपण त्यांना देऊयात. उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी सन्माननीय सनीजी टेंगली यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2023 या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. टीव्ही महाराष्ट्र आयोजित आयकॉन ऑफ महाराष्ट्राचे 12वी मानकरी आहेत सन्माननीय श्रीराज निकते, HDFC सिनियर एरिया मॅनेजर होम लोन विभाग. सन्माननीय श्रीराज निकते सरांना मी मंचावर येण्यासाठी विनंती करते आणि उपस्थित सर्व प्रेक्षकांना माझी विनंती की जोरदार टाळ्यांच्या माध्यमातून आपण त्यांचं अभिनंदन आणि त्यांना आपण शुभेच्छा देऊयात. खरं तर माणसांच्या 3 मूलभूत गरजांपैकी एक महत्त्वाची गरज म्हणजे खरं तर स्वतःचं घर. आणि आजच्या या आयकॉन ऑफ महाराष्ट्र पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घराचं स्वप्न बँकेच्या सहकार्यानं साकारणारे सन्माननीय श्रीराजजी निकते यांचं खरं तर यामध्ये खूप मोठं योगदान आहे. खरं तर पूर्वीची मंडळी नेहमीच म्हणायची काही असलं नसलं तरी चालेल, पण डोक्यावर हक्काचं छत असलं की खरं तर जगायला काहीच लागत नाही. असंच प्रत्येकाच्या घराचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी पडद्यामागून नेहमीच कष्ट करणारे, मेहनत घेणारे सन्माननीय श्रीराजजी निकते यांना टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीनं मानाचा मुजरा. आजपर्यंत 1000 पेक्षा जास्त ग्राहकांना बँकेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करत हक्काचं घर मिळवून देण्यामध्ये त्यांनी मोलाचा वाटा उचललेला आहे. बोर्ड ऑफ रिसर्च कडून सुद्धा त्यांना यापूर्वी गौरवण्यात आलेला आहे. विविध संस्था संघटनांकडून सुद्धा त्यांचा आजपर्यंत अनेक दिग्गज मान्यवरांकडून गौरव करण्यात आलेला आहे. आणि आजही आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2023 या पुरस्कारानं आज या ठिकाणी त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. उपस्थित सर्व मान्यवरांना मी या ठिकाणी विनंती करते की श्रीराजजी निकते यांना आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2023 या पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित करण्यात यावं. यासोबतच नुकतेच ते स्टार ऑफ द मिलेनियम अमिताभ बच्चन यांच्या KBC मध्ये ऑडियन्स म्हणूनही त्यांनी भेट घेतलेली आहे. आपल्या 40 वर्ष जुन्या सोलापूर गड्डा यात्रेत अमिताभजी यांच्या पोस्टर सोबत काढलेल्या फोटोंवर अमिताभजींचा ऑटोग्राफही त्यांनी घेतलेला आहे. आणि या KBC शूटिंगचा उद्या गणेश चतुर्थीच्या 19 सप्टेंबरला टेलिकास्टचा कार्यक्रमही पार पडणार आहे. सर, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला टीव्ही महाराष्ट्राच्या वतीनं. यासोबतच अक्कलकोट समितीच्या वतीनंही त्यांना श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रसाद आणि मानाची शाल देऊनही या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जातोय. यानंतर टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2023चे मानकरी आहेत सन्माननीय डॉक्टर रवींद्रजी गुंडेली. सन्माननीय डॉक्टर रवींद्रजी गुंडेली यांना मंचावर येण्यासाठी या ठिकाणी मी आमंत्रित करते आणि उपस्थित सर्व प्रेक्षकांना विनंती की जोरदार टाळ्यांच्या माध्यमातून आपण त्यांचं अभिनंदन आणि या ठिकाणी आपण त्यांना शुभेच्छा देतोय. सन्माननीय डॉक्टर रवींद्रजी गुंडेली यांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय. 1998 साली त्यांनी MBBS पूर्ण केलं. MD इन मेडिसिन 2002 मध्ये त्यांनी ही पदवी प्राप्त केली. लेक्चरर म्हणून ते सध्या DY पाटील एज्युकेशन सोसायटी आणि डॉक्टर VM मेडिकल कॉलेजमध्ये कार्यरत आहेत. यासोबतच असिस्टंट प्रोफेसर A1 अमीन मेडिकल कॉलेजमध्ये ते कार्यरत आहेत. यासोबतच अश्विनी रुरल मेडिकल हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर म्हणूनही ते कार्यरत आहेत. विविध विषयांवर त्यांचं संशोधन सुद्धा सुरू आहे. अविरतपणे वैद्यकीय क्षेत्रात रुग्णांना सेवा देण्यात ते नेहमीच तत्पर असतात. यासोबतच श्री मार्कंडेय सहकारी रुग्णालयातही ते आपले वैद्यकीय सेवेचं कर्तव्य बजावत आहेत. आजपर्यंत त्यांना विविध पुरस्कारांनी सुद्धा सन्मानित करण्यात आले आणि आज या ठिकाणी आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2023 सुद्धा भर या ठिकाणी पडलेली आहे. टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलचा डॉक्टर रवींद्रजी गुंडेली यांना मानाचा मुजरा. उपस्थित सर्व प्रेक्षकांना विनंती की जोरदार टाळ्यांच्या माध्यमातून आपण त्यांचं या ठिकाणी अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा देऊयात. सन्माननीय डॉक्टर रवींद्रजी गुंडेली यांचा या ठिकाणी टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीनं सन्मान आपण करतोय. आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2023 या पुरस्कारानं आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करतोय. मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सन्माननीय महेश इंगळे यांचंही या ठिकाणी मी आभार व्यक्त करते. यानंतर टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल आयोजित आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2023च्या 14व्या मानकरी आहेत डॉक्टर रुपाली श्रीगिरी.
BMS MD गायनिक आणि इनफर्टिलिटी तज्ज्ञ म्हणून त्या सर्वांनाच परिचित आहेत. डॉक्टर रुपाली श्रीगिरी यांना मी मंचावर येण्यासाठी विनंती करते. या ठिकाणी आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2023 या पुरस्काराने आपण त्यांना सन्मानित करतोय. उपस्थित सर्व प्रेक्षकांना विनंती करते की जोरदार टाळ्यांच्या माध्यमातून आपण त्यांचं अभिनंदन आणि या ठिकाणी शुभेच्छा आपण देतोय. दांडगा वैद्यकीय अनुभव म्हणून त्या सगळ्यांनाच परिचित आहेत. यासोबतच वंध्यत्व निवारण क्षेत्रात मोठं योगदान त्यांचं राहिलेलं आहे, ज्यामध्ये 1500 पेक्षा जास्त जोडप्यांना अपत्य प्राप्तीमध्ये त्यांना यश मिळालेलं आहे. अल्पावधीतच 24 तास सेवा देत नामवंत स्त्रीरोग तज्ज्ञ आणि वंध्यत्व निवारण तज्ज्ञ म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवलेला आहे. 2000 पेक्षा जास्त नैसर्गिक प्रसूती सुद्धा त्यांनी अत्यल्प दरामध्ये दिलेल्या आहेत. सर्वसामान्यांसाठी मोफत आजारावर मार्गदर्शन सुद्धा त्या स्वतःच्या माध्यमातून नेहमीच करत असतात आणि आरोग्य सेवेसोबतच सामाजिक कार्याचाही वाटा त्यांचा अशाच पद्धतीने सुरू आहे. एड्स सारख्या गंभीर आजारावर विविध मार्गदर्शनपर कार्यक्रमांचं आयोजनही त्यांच्या माध्यमातून नेहमीच केलं जातं. यासोबतच आजपर्यंत अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलेलं आहे. आणि यानंतर TV महाराष्ट्राच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2023 या पुरस्काराची भर सुद्धा यामध्ये पडलेली आहे. त्यामुळे नक्कीच मॅडम तुमची जबाबदारी आणखी वाढलेली आहे. आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2023 या पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं जातंय. उपस्थित सर्व प्रेक्षकांना मी या ठिकाणी विनंती करते की जोरदार टाळ्यांच्या माध्यमातून आपण त्यांचं स्वागत आणि या ठिकाणी अभिनंदन करूयात. सन्माननीय डॉक्टर रुपाली श्रीगिरी यांचा या ठिकाणी आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2023 या पुरस्कारांना सन्मान या ठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते केला जातोय. सन्माननीय डॉक्टर रुपाली श्रीगिरी यांना TV महाराष्ट्र न्यूज चॅनलचा मानाचा मुजरा आणि खूप खूप अभिनंदन. आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2023 चे 15वे मानकरी आहेत. कमल हॉटेलचे संचालक, सम्राट बिर्याणी हाऊसचे संचालक सन्माननीय श्री उदयजी भागवत. सन्माननीय श्री उदयजी भागवत यांना मंचावर येण्यासाठी मी त्यांना विनंती करते. सन्माननीय उदयजी भागवत यांचा या ठिकाणी आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2023च्या वतीने या ठिकाणी गौरव केला जातोय. कमलची स्थापना उदयजी यांनी केली. यासोबतच 2015 मध्ये हॉटेल असोसिएशनमध्ये कार्यकारी पदाची पदाधिकारी म्हणून त्यांची निवडही झालेली आहे. यासोबतच 2015 मध्ये हॉटेल असोसिएशनमध्ये कार्यकारी पदाधिकारी म्हणून निवड. 2018 मध्ये हॉटेल असोसिएशनमध्ये उत्तम कामामुळे त्यांची सेक्रेटरी पदी सुद्धा निवड करण्यात आलेली आहे आणि ही निवड त्यांना सलग वेळी 3 वेळा करून देण्यात आलेली आहे. महिलांच्या हातांना काम मिळावं म्हणून सर्व गरजू महिलांना एकत्रित आणून त्यांना नॉनव्हेज बनवण्याचं प्रशिक्षण देत सम्राट चौकात सम्राट बिर्याणी हाऊसची स्थापना त्यांच्या माध्यमातून करण्यात आली. कोविड काळात अनेकांचा रोजगार धोक्यात असताना सुद्धा ना नफा ना तोटा या बेसिसवर फक्त 4 तास हॉटेल चालू ठेवून गरजूंना जेवणाची सोय आणि रोजगार उपलब्ध करून देण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान. यासोबतच व्यापारी संघटनेच्या उपाध्यक्षपदाची धुरा सुद्धा त्यांनी सांभाळलेली आहे. मुळातच पेशानं व्यावसायिक जरी असले तरी सामाजिक कार्याची धुरा प्राधान्यानं सांभाळणारे सन्माननीय उदयजी भागवत यांना TV महाराष्ट्राचा मानाचा मुजरा आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2023 या पुरस्कारानं या ठिकाणी त्यांना सन्मानित करण्यात येते. उपस्थित सर्व प्रेक्षकांना मी विनंती करते की जोरदार टाळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण त्यांना शुभेच्छा देतोय आणि त्यांचं अभिनंदन करतोय. सन्माननीय उदयजी भागवत यांना आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2023 या पुरस्कारानं आज या ठिकाणी सन्मानित केलं जाते. उपस्थित सर्व प्रेक्षकांना विनंती की जोरदार टाळ्यांच्या माध्यमातून आपण त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करूयात. यानंतर TV महाराष्ट्र आयोजित आयकॉन ऑफ महाराष्ट्राचे 16वे मानकरी आहेत डॉक्टर अर्चना खरे मॅडम. आयकॉन ऑफ महाराष्ट्र पुरस्काराचे 17वे मानकरी आहेत अष्टविनायक डेव्हलपर्सचे सन्माननीय प्रभूजी राठोड. सन्माननीय प्रभूजी राठोड यांना मंचावर येण्यासाठी मी विनंती करते. काही कारणास्तव ते सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलेले नाहीयेत, त्याबद्दल क्षमस्व. यानंतर TV महाराष्ट्र न्यूज चॅनल आयोजित करण्यात आलेल्या आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2023 पुरस्काराचे 18वे मानकरी आहेत डॉक्टर राधिकाजी मालू. डॉक्टर राधिकाजी मालू यांना मंचावर येण्यासाठी या ठिकाणी मी आमंत्रित करते. सन्माननीय डॉक्टर राधिकाजी मालू. मालू सेहत फिजिओथेरपी आणि हेल्थ केअर सेंटर येथे कन्सल्टंट म्हणून त्या कार्यरत आहेत.
यासोबतच वुमेन्स इंटरनॅशनल टेनिस फेडरेशन सोबत त्या संलग्नित आहेत. फर्स्ट फिमेल स्पोर्ट फिजिओथेरपिस्ट इन सोलापूर, ऑल इंडिया मिक्स्ड मार्शल आर्ट असोसिएशनच्या मेंबर सुद्धा त्या आहेत. यासोबतच वुमेन इन स्पोर्ट इंडियाच्या सदस्य म्हणूनही त्यांची निवड झालेली आहे. विविध पुरस्कारांनी सुद्धा त्यांना आजपर्यंत गौरवण्यात आलेलं आहे. महिला असूनही स्पोर्ट्समध्ये उत्तम अशी कामगिरी करणाऱ्या डॉक्टर राधिका मालू यांना TV महाराष्ट्र न्यूज चॅनलचा मानाचा मुजरा. या ठिकाणी आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2023 या पुरस्कारानं डॉक्टर राधिकाजी मालू यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. उपस्थित सर्व प्रेक्षकांना विनंती की जोरदार टाळ्या वाजून आपण या ठिकाणी त्यांचं स्वागत, अभिनंदन आणि शुभेच्छा देऊयात. मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर राधिकाजी मालू यांना आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2023 या पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. अक्कलकोट देवस्थान समितीच्या वतीने या ठिकाणी मानाची शाल आणि स्वामी समर्थांचा प्रसाद त्यांना देण्यात येतोय. या ठिकाणी संयोजकांच्या वतीनं सन्माननीय महेश जिंगळे यांचाही आभार या ठिकाणी मी व्यक्त करते. यानंतर TV महाराष्ट्र न्यूज चॅनल आयोजित आयकॉन ऑफ महाराष्ट्राच्या पुढच्या मानकरी आहेत सौभाग्यवती शची जोडमोटे. शची जोडमोटे यांना मंचावर येण्यासाठी मी विनंती करते आणि उपस्थित सर्व प्रेक्षकांना विनंती की जोरदार टाळ्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देऊयात आणि त्यांचं अभिनंदन करूयात. सौंदर्य क्षेत्रामध्ये 12 वर्षांचा त्यांचा दांडगा अनुभव आहे. सौंदर्य आणि मेकअपसाठी भव्य ट्रेनिंग सेंटरही त्यांच्या माध्यमातून चालवलं जातं आणि महिलांना प्रशिक्षण देण्याचं त्या काम करतात. बेस्ट मेकअप आर्टिस्ट म्हणूनही त्यांचा यापूर्वी गौरव करण्यात आलेला आहे. बेस्ट हेअरस्टायलिस्ट म्हणूनही त्यांचा गौरव या ठिकाणी करण्यात आलेला आहे. यासोबतच ब्युटी थेरपिस्ट म्हणून सुद्धा त्या प्रसिद्ध आहेत. TV महाराष्ट्र न्यूज चॅनलचा सौभाग्यवती शची जोडमोटे यांना मानाचा मुजरा. या ठिकाणी उपस्थित मंचावर मान्यवरांना मी विनंती करते की सौभाग्यवती शची जोडमोटे यांना आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2023 या पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावं आणि उपस्थित सर्व प्रेक्षकांना विनंती की जोरदार टाळ्यांच्या माध्यमातून आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करतोय. जोरदार टाळ्या वाजवत आपण त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देऊयात आणि त्यांचं अभिनंदन करूयात. अक्कलकोट देवस्थान समितीच्या वतीने या ठिकाणी मानाची शाल आणि स्वामी समर्थ महाराजांचा प्रसाद देऊन या ठिकाणी त्यांना देण्यात येतोय. संयोजकांच्या वतीनं सन्माननीय महेश जिंगळे यांचंही या ठिकाणी मी आभार व्यक्त करते. यानंतर TV महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2023 पुरस्काराचे मानकरी आहेत आनंद बेळ हाऊसचे संचालक सन्माननीय आनंदराजी भंडारे यांना मी मंचावर येण्यासाठी विनंती करते. सन्माननीय आनंदराज भंडारे यांना आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2023 या पुरस्काराने या ठिकाणी सन्माननीय आनंदराज भंडारे यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. 1989 पासून परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना सुद्धा शिक्षण घेत व्यवसायाला त्यांनी सुरुवात केली. शाळेनंतर उरलेल्या वेळामध्ये आज ताग्यात त्यांचा जोमानं व्यवसाय सुरू आहे. सोलापुरातून परदेशात शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी गेलेले ग्राहक जेव्हा सुट्टीसाठी सोलापुरात येतात तेव्हा आवर्जून ते या भेळचा आस्वाद घेण्यासाठी जात असतात. 2022 मध्ये रोटरी क्लबच्या वतीनं बेस्ट वोकेशन अँड एक्सलन्स अँड विनिंग पुरस्कारानंही त्यांना सन्मानित करण्यात आले. यासोबतच 2021 मध्ये उत्तम व्यावसायिक म्हणून युवारत्न पुरस्कारही त्यांना प्रदान करण्यात आलाय आणि लॉकडाऊनमध्ये सुद्धा त्यांनी घरपोच सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2023 या पुरस्कारानं सन्माननीय आनंदराजी भंडारे यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. उपस्थित सर्व मंचावर मान्यवरांना विनंती करते की आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2023 या पुरस्कारानं सन्माननीय आनंदराजी भंडारे यांना सन्मानित करावं आणि उपस्थित प्रेक्षकांना विनंती की जोरदार टाळ्यांच्या माध्यमातून आपण त्यांना शुभेच्छा आणि त्यांचं अभिनंदन करूया. TV महाराष्ट्र न्यूज चॅनलचा सन्माननीय आनंदराजी भंडारे यांना मानाचा मुजरा आणि पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा. यानंतर TV महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2023 या पुरस्काराचे मानकरी आहेत कुमारी मनाली जाधव, अंजली बहुउद्देशीय संस्था आणि पर्यावरण संरक्षण. कुमारी मनाली जाधव यांना मंचावर येण्यासाठी मी विनंती करते आणि उपस्थित सर्व प्रेक्षकांना विनंती की मनाली जाधव यांना टाळ्यांच्या माध्यमातून आपण शुभेच्छा आणि त्यांचं अभिनंदन करूया.
खरं तर मनालीला लहानपणापासूनच कलेची आवड होती. वडील प्रसिद्ध शिल्पकार असल्यानं या माध्यमातून कलेचे आणि ज्ञानाचे धडे घेत पर्यावरण संरक्षणासाठी विविध कार्यशाळांचं आयोजन तिनं तिच्या माध्यमातून आणि तिच्या परीनं केलं. अनेक शाळा आणि संस्थांमध्ये शिबिरं घेण्यामध्ये तिचा मोठा सहभाग असतो. एकाच वेळी 200 ते 300 मुलांसाठी पर्यावरणपूर्ती कार्यशाळेचं आयोजनही तिनं केलंय. एवढंच नाही तर कोविडमध्ये सुद्धा सातत्यानं ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करत तिनं अनेक शिबिरं घेतली आहेत. पर्यावरण रक्षण आणि जतन या संकल्पनेतून आजही तितक्या जोमानं आणि सातत्यानं तिनं आपलं काम सुरूच ठेवलंय. खरं तर पर्यावरणाचा समतोल हा दिवसेंदिवस बिघडत चाललाय, तो काही गोष्टींमुळं. परंतु पर्यावरणाचं रक्षण आणि जतन करणाऱ्या मनालीला TV महाराष्ट्राचा मानाचा मुजरा आणि हे कार्य तिनं असंच सातत्यानं सुरू ठेवावं अशा आमच्याकडून भरभरून शुभेच्छा. आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2023 या पुरस्काराने या ठिकाणी मनाली जाधव यांना आपण सन्मानित करतोय. उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2023 हा पुरस्कार देऊन मनाली जाधव हिला या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. उपस्थित सर्व प्रेक्षकांना मी विनंती करते, जोरदार टाळ्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी तिला शुभेच्छा आणि तिचं अभिनंदन करूया. यानंतर मंचावर मी विनंती करते अष्टविनायक डेव्हलपर्सचे सर्वेसर्वा सन्माननीय प्रभूजी राठोड यांना. साईट सुपरवायझर म्हणून त्यांनी आपल्या आयुष्याची कामाला सुरुवात केली आणि यातूनच अनुभव घेत, शिक्षण घेत कन्स्ट्रक्शनचं कामही त्यांनी हाती घेतलं. उत्तम कलाकार म्हणूनही ते आपल्या सर्वांना परिचित आहेत. उत्तम कलाकार म्हणून त्यांना अनेक पारितोषिकं सुद्धा यापूर्वी मिळालेली आहेत. झंझावात या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन त्यांनी केलेलं आहे. 150 चित्रपटगृहांमध्ये झंझावात हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. दी क्रेज ऑफ लाईफ हिंदी चित्रपटाचं दिग्दर्शन सुद्धा त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. उत्तम कलाकार म्हणून काम करत असताना व्यवसायाकडे मात्र त्यांनी अजिबातच दुर्लक्ष केलं नाही आणि उत्तम व्यावसायिक असणारे सन्माननीय प्रभूजी राठोड यांना या ठिकाणी आपण या ठिकाणी गौरव त्यांचा करतोय. उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती की आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2023 हा पुरस्कार देऊन त्यांना या ठिकाणी त्यांचा गौरव होतोय. उपस्थित सर्व प्रेक्षकांना विनंती, जोरदार टाळ्यांच्या माध्यमातून आपण त्यांना अभिनंदन आणि त्यांना या ठिकाणी शुभेच्छा आपण देतोय. मान्यवरांचे आभार. आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2023 पुरस्कार सोहळ्याचं वितरण आत्ताच या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी मोठ्या थाटात पार पडलं. रेस्पेक्टेड डायस, सोलापूरचे पोलीस आयुक्त रांजण माने साहेब आणि अक्कलकोट मठचे महेशजी आणि उपस्थित सर्व मान्यवर, धनंजय शिंदेने इतकं मेहनत घेतले. आता मागच्या वेळा जेव्हा केलेत तेव्हापासून आत्ताचं जे डेव्हलपमेंटमध्ये बघतो, ही हॅज ट्राईड टू कवर ऑल दी सेक्टर्स. आणि त्यांचा धावपळ मी मागच्या 10-15 वर्षापासून बघतो. काय ना काहीतरी करायचं असं त्यांचं मनात नेहमी असतात. परंतु हे करत असताना त्यांनी जे मी नेहमी सांगत असतो, सोलापुरात अवघड बिझनेस असेल तर 2 आहेत. एक पेपर न्यूज चॅनल आणि दुसरा पतपेढी बँकिंग इंडस्ट्री. हे दोन्हीमध्ये इतके कॉम्पिटिशन आहेत. जसा 1 मॅन चॅनल, 2 मॅन चॅनल, 3 मॅन चॅनल असं भरपूर आहेत. असला अवघड बिझनेस निवडून त्यातलं काय कमवतो, किती कमवतो माहीत नाही, पण त्यातलं ते कॉन्ट्रीब्यूट करून जे आज जे मेहनत घेतले त्यांनी, खरं त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. आणि अगदी त्यांचं नियोजन, ज्याचं ते जे कप दिले त्याच्यावर प्रत्येकाचा फोटो, नाव वगैरे करून इतका मेहनत करून केले, हे वाया जाणार नाही आहेत. तुम्हाला हे सांगतो, सर्वांचाच तुम्हाला विशेष असणार आहे. आणि पुढं तुमचं नक्की द वे यू आर थिंकिंग, म्हणजे एक ब्रँड इमेज करायचं आहे आणि पुढं जाऊन मोठा ब्रँड करायचा, असं जे तुमच्या मनात आहे नक्की होईल. आमच्या सर्वांचा शुभेच्छा आहे. आणि जे मानकरी आहे त्यातला 95% माझा ओळखीचा आहे, ते मला आनंद वाटतं आहे. मोर दॅन 95%. काही लोक आमचा उस्मानाबाद जिल्ह्यातलं पण आहेत.
मुद्दामून सांगतो उस्मानाबाद, मी तामालवाडीचा आमचा पहिला इंडस्ट्री आहे म्हणून मुद्दामून आमचा उस्मानाबाद म्हणतो आहे. आणि मोस्ट ऑफ देम दे आर माय फ्रेंड्स. आय विश यू ऑल द बेस्ट. आणि पुढचा भविष्यासाठी तुमचा शुभेच्छा देतो. आणि जास्त वेळ न घेता, बराच वेळ घेतलेला आहे, मी इथंच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आत्ताच या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाला लाभलेले आत्ताच या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले सन्माननीय रामजी रेड्डी यांनी आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं आणि आपल्या सगळ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सुद्धा दिल्या. TV महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने या ठिकाणी मी त्यांचे आभार व्यक्त करते. यानंतर या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते अक्कलकोट देवस्थान समितीचे अध्यक्ष सन्माननीय महेशजी इंगळे यांना. सर्वप्रथम तुमचं आमचं सगळ्यांचं आराध्य दैवत श्री स्वामी समर्थांच्या चरणी विनम्रपणे नतमस्तक होऊन आजचा जो महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने या ठिकाणी समाजातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय असं कार्य केलेल्या जे व्यक्ती आहेत, या संस्था आहेत, यांचा सन्मान या ठिकाणी ज्यांच्या हस्ते संपन्न झाला असे ते आपल्या सोलापूरचे कर्तव्यदक्ष असे पोलीस आयुक्त माननीय राजेंद्रजी माने साहेब, तसेच आत्ताच ज्यांनी आपल्याला एक चांगल्या रीतीने मार्गदर्शन केलं माननीय बालाजी रेड्डी साहेब, तसेच या चॅनलचे सर्व माननीय धनंजयजी शिंदे साहेब, तसेच त्यांचे सर्व सहकारी आणि उपस्थित सर्व पुरस्कार्थी आणि त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी, आप्तेष्ट, अतिशय उत्साहपूर्ण अशा वातावरणामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. आत्ताच बघा, बालाजी रेड्डी साहेबांनी आपल्याला व्यवसायविषयी आणि आर्थिक विषयी मार्गदर्शन केलं. कारण आपण महाराष्ट्रात आहोत आणि महाराष्ट्राच्या बाहेर येऊन लोक आपल्याला आर्थिक आणि या बाबतीमध्ये मार्गदर्शन करतात आणि योग्य रीतीने व्यवसाय सांभाळून सगळं आपल्याला मार्गदर्शन करतात. आणि तीच गोष्ट लक्षात घेऊन माननीय धनंजयजी शिंदे साहेबांनी गेल्या वर्षीसुद्धा त्यांना या पुरस्काराच्या निमित्ताने त्यांच्या हस्ते पुरस्कार देण्यासाठी त्यांना बोलवलं होतं. आणि या पुरस्कारामध्ये आपण पाहिलं असेल की अगदी तळापासून ते टोकापर्यंतच्या लोकांना त्यांनी पुरस्कार दिला आहे. अगदी आपले दूध साडीवाले असतील, आमचे देशमुख साहेब असतील, आमचे इंजिनियर साहेब असतील, आमचे नित्ते साहेब असतील, किंवा अगदी भंडारे साहेब असतील, की तळातून त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. अशा व्यक्तींनासुद्धा त्यांनी निवडून जो पुरस्कार या ठिकाणी दिला. अगदी वैद्यकीय क्षेत्रात असेल, इतर क्षेत्रातील जे सन्मान त्यांनी केले, खरोखरच धनंजय शिंदे साहेबांना धन्यवाद द्यावं असं वाटतं आहे. कारण आपल्याला सर्वांना माहीत आहे की सोलापूर आता बदलतं आहे आपलं. या सोलापूरमध्ये पूर्वी आपण म्हणत होतो आपलं सोलापूर आहे तिथंच आहे, पण आता तसं नाही. आता बालाजी रेड्डी साहेबांनी सांगितलं, आज आपण त्यांच्या वास्तूमध्ये बसलो. आपल्याला पूर्वी वाटलं होतं का की ही वास्तू या ठिकाणी सोलापूरमध्ये होईल, पण आज ही वास्तू होऊन व्यवस्थितरित्या रनिंगमध्ये चाललेली वास्तू. आज आपल्याला वाटलं होतं का की अक्कलकोट ते सोलापूर रोड किंवा सोलापूर ते अक्कलकोट रोड ह्या पद्धतीने होईल, की पूर्वी आम्हीच यायचो सोलापूरला म्हणलं तर एक दिवस जात होतं. आज 20 ते 25 मिनटात आम्ही या ठिकाणी बालाजी सरोवरपाशी पोचलो. म्हणजे हे सगळे बदल आता होत असताना त्यांच्या चॅनलने देखील मोठ्या पद्धतीने बदल या ठिकाणी घडवून आणलेला आहे. आणि असंच या चॅनलची भरभराट होत राहावं आणि उत्तरोत्तर त्यांची प्रगती असंच होत राहावं ही स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करतो. आणि सर्व जे पुरस्कारते आहेत त्यांचं देखील मनापासून अभिनंदन करून सर्वांना स्वामीमय अशा शुभेच्छा देतो आणि मी येथे थांबतो. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद सर. तरी सुरुवातीपासून आतापर्यंत असं उत्कृष्ट सूत्रसंचालन केलेले मॅडम पल्लवी पवार यांचा सत्कार या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते होत आहे.
सन्माननीय अध्यक्ष आणि सोलापूर जिल्ह्याचे पोलीस कमिशनर श्री राजेंद्रजी माने, बालाजी अमाइन्सचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री राम रेड्डी सर, महाराष्ट्र न्यूजचे सर्वेसर्वा श्री धनंजयजी शिंदे आणि स्वामी समर्थ अक्कलकोटचे संस्थापक श्री इंगळे सर, या सगळ्यांना माझा नमस्कार. आणि इथे बसलेले माझे सर्व सहकारी महाराष्ट्र आयकॉन्स यांना सर्वप्रथम मी अभिनंदन करतो आणि माझे बंधू भगिनी यांना माझा सुप्रेम नमस्कार. सर्वप्रथम आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2023 अवॉर्ड दिल्याबद्दल मी महाराष्ट्र माझा टीम व ज्युरी यांचे आभार मानतो. वास्तविक पाहता आयकॉन असणं ही मोठी जबाबदारी आहे. आयकॉन म्हणजे आदर्श, म्हणजे तुम्ही एक समाजातील आदर्श आहात आणि समाजातील बरेच घटक तुम्हाला आदर्श म्हणून पाहताय. तर ही मला वाटते की ही खूप मोठी जबाबदारी त्यांनी आमच्यावर दिलेली आहे की नाऊ विल बी सीन ॲज अ आयकॉन. आणि डू गुड अँड गुड विल कम बॅक टू यू याची प्रचिती मला वारंवार येते आहे. कारण आत्तापर्यंत आपण चांगलं कर्म करत राहा, चांगलं तुमचं ऑटोमॅटिकच होत राहील. तर या गोष्टीची प्रचिती मला वारंवार होत आहे. प्रत्येकाने जर आपल्या सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवली तर एक उन्नत समाज निर्माण होण्यास वेळ लागत नाही आणि त्यातून एक उन्नत राष्ट्र निर्माण होऊ शकतं. आणि आज आपला भारत देश एक उत्क्रांतीतून चालला आहे आणि भारत देशास सर्वश्रेष्ठ करण्यासाठी अशा असंख्य आयकॉनची आपल्याला गरज आहे. आज समाजात अशा असंख्य आयकॉनची आपल्याला गरज आहे ज्यामुळे समाज उन्नत होईल आणि समाज जर उन्नत झाला तर देश उन्नत होईल. तर अशा पुरस्कार सोहळ्याने मला बऱ्याच वेळेला वाटतं की असा पुरस्कार सोहळा का असावा. तर अशा पुरस्कार सोहळ्याने आपल्यासारखे बरेचसे जे समाजात काही चांगले काम करत आहेत त्यांना उत्स्फुरण मिळतं, त्यांना अधिकाधिक चांगलं काम करण्याची ऊर्जा मिळते आणि या ऊर्जेमुळे समाजात एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स होऊन एक चांगला समाज घडवण्यास त्याची मदत होते. त्यामुळे असे पुरस्कार सोहळे वारंवार व्हावेत असं मला वाटतं. आम्ही सोडून पण बरेचसे असे काही लोक आहेत जे अनेक घटकात खूप चांगलं काम करत आहेत गोरगरिबांसाठी. त्यांना देखील हा पुरस्कार वारंवार देण्यात यावा जेणेकरून समाजात त्याचं प्रतिबिंब, त्याचे पडसाद चांगले उमटतात. या पुरस्काराचे खरे श्रेय माझी आई महादेवी अंधराळमठ आणि जिने फार कष्टाने मला इथपर्यंत वाढवलेलं आहे. आय एम अ चाइल्ड ऑफ अ सिंगल पॅरेंट. माझे वडील खूप लहानपणी वारले आणि माझे आजोबा गुरुमूर्ती सालीमठ. आणि सगळ्यात जास्त श्रेय जातं माझी अर्धांगिनी डॉक्टर स्वाती, जिने खूप हिरिरीने आणि खूप जबाबदारीने माझ्या कुटुंबाची म्हणजे माझ्या मुलांच्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी जेव्हा मी काम करत असतो, जेव्हा कोविडमध्ये अविरतपणे आम्ही काम करीत होतो तेव्हा पूर्ण धीर देऊन जो संसाराचा गाडा पुढे ढकलण्याची जबाबदारी माझ्या पत्नीने केलेली आहे. त्यामुळे तिचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अतिशय सुंदर असं मनोगत आणि मार्गदर्शन सन्माननीय डॉक्टर सुनीलजी हंदराळमठ यांनी आपल्यासमोर केलं. याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करते. यानंतर या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते कुमारी मनाली जाधव हिला. कुमारी मनाली जाधव. नमस्कार, मी मनाली जाधव. आज मला पर्यावरण संरक्षक म्हणून पुरस्कार इथे देण्यात आला आहे. त्याबद्दल मी थोडं बोलेन. माझे वडील सोलापुरातील प्रसिद्ध शिल्पकार नितीन जाधव हे खूप वर्षांपासून आय थिंक 15 वर्ष झाली ते शाळांमध्ये जाऊन इको फ्रेंडली गणपतीचं वर्कशॉप घेतात आणि मी त्यांच्यासोबत जायचे.
आणि त्यांना ऑब्झर्व करत करत मलासुद्धा त्यांना बघत बघत मला शिल्पकलेची आवड निर्माण झाली आणि पर्यावरणाचं रक्षण करण्याची म्हणजे त्याचं महत्त्व मला समजलं. त्यांच्यासोबत वेगवेगळ्या संस्थांमध्ये मंडळांमध्ये मी जायचे आणि त्यानंतर माझ्या शाळेमध्ये मी पहिलं वर्कशॉप घेतलं मी 7th स्टँडर्डमध्ये असताना आणि गेली 12 वर्ष मी हा उपक्रम राबवती आहे. TV महाराष्ट्र न्यूजचे मी आभार मानते की त्यांनी मला इथे सन्मानित केलं आणि अंजली बहुउद्देशीय संस्थेमार्फत आम्ही यावर्षीपासून ही कार्यशाळा घेतो आहे. तर मी या पुरस्काराचं श्रेय माझ्या आजीला देते. थँक्यू. मनाली इथे मी या ठिकाणी TV महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीनं आभार व्यक्त करते. यानंतर या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते डॉक्टर रवींद्रजी गुंडेली यांना. डॉक्टर रवींद्रजी गुंडेली. Good evening, all the respected icons and all the respected people in the hall and respected English sir. मी TV महाराष्ट्र न्यूज चॅनलने जो मला पुरस्कार दिला आयकॉन ऑफ महाराष्ट्र त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो. धनंजय शिंदे सर जे गेल्या बरेच दिवसापासून माझ्याशी कॉन्टॅक्ट्समध्ये आहेत त्यांचं काम खरंच कौतुकास्पद आहे. जे बरेच लोक लाईमलाईटमध्ये नाही आहेत त्यांनी वर आणलेलं आहे. जे मीडियासमोर कधीच येत नाहीत ते लोकांना वर आणायचं काम TV महाराष्ट्र न्यूज चॅनलनं केलेलं आहे. आम्हाला जी शिस्त लागली ती मला वाटते आमच्या आईवडिलांमुळेच लागली. आमचे वडील सकाळी 4 वाजता उठून बसायचे, बाहेर ते हॉलमध्ये बसायचे, आम्ही रूममध्ये अभ्यास करायचो आणि 4 वाजता काहीतरी वाचत बसायचे. आम्ही रूममध्ये असं खिडकीतून दिसायचे वडील काहीतरी वाचतायत. वडिलांच्या भीतीनं आम्ही कधी बाहेर आलोच नाही, टॉयलेटला पण आलो नाही. वडील जेव्हा उठतील तेव्हाच आम्ही बाहेर येणार अभ्यास करून. जी शिस्त लागली अजूनपर्यंत त्या शिस्तीतच वाढलो आणि ती डिसिप्लिन हार्डवर्कमुळं आम्ही इथपर्यंत पोचलो. हे जे काही श्रेय आहे सगळं आमच्या आईवडिलांचं, आमच्या फॅमिली मेंबर्सचं आणि भक्कम सपोर्ट फॅमिली मेंबर्स आणि आमच्या मिसेसचं. जे स्पेशली मी कोविडच्या काळात तर आमची मिसेस आमच्या सासऱ्यांच्याकडं होती 3-4 महिने आणि मी घरात एकटाच राहायचो. अशा प्रकारे सगळं वातावरण फॅमिली मेंबर्स, आईवडील, ब्रदर्स आणि अजून एक गोष्ट मला मनापासून सांगावं वाटते की आमच्या फॅमिलीमध्ये सगळ्या प्रकारचे प्रोफेशनल्स आहेत. 3 डॉक्टर्स आहेत, 3 CA आहेत, चार्टर्ड अकाउंटंट 3 आहेत. आमचे मोठे भाऊ चार्टर्ड अकाउंटंट आहेत, त्यांचा मुलगा चार्टर्ड अकाउंटंट आहे, आमच्या बहिणीचा मुलगा चार्टर्ड अकाउंटंट आहे, मी डॉक्टर आहे, अजून 2 डॉक्टर्स आहेत, आमचे मोठे भाऊ वकील आहेत आणि 3 लोक सॉफ्टवेअर इंजिनियर्स आहेत. एक जपानमध्ये आहे, US ला गेलेलं आहेत. म्हणजे सगळ्या प्रकारचे प्रोफेशनल्सना आमच्या घरात भरलेले आहेत. पण आम्ही कधीच लाईमलाईटमध्ये आलो नाही. जे काम TV महाराष्ट्र न्यूज चॅनलनं केलेलं आहे त्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू. धन्यवाद सर. अतिशय चांगले असं मार्गदर्शन करून तुम्ही या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केल्याबद्दल TV महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीनं मी आपले आभार व्यक्त करते. यानंतर या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते सन्माननीय विष्णूजी मोंढे यांना. मोंढे उद्योग समूहाचे संचालक सन्माननीय विष्णूजी मोंढे यांना. व्यासपीठावरून आत्ताच पाय उतार झालेले सर्व मान्यवर आणि उपस्थित असलेले आमच्यापैकीच एक आयकॉन, उपस्थित सर्व आयकॉन, त्यांचे नातेवाईक, इतर मंडळी. खरं तर हा पुरस्कार थोडासा वेगळा आहे कारण देणारा व्यक्ती फार वेगळा आहे. शिंदे यांना मी अनेक वर्षापासून ओळखतो कारण ते माझ्याकडे वर्तमानपत्रामध्ये जर एखादी बातमी आली ती बातमी काही दिवसानंतर त्याला लॅमिनेट करून आणून देणारा व्यक्ती म्हणजे धनंजय शिंदे. सोलापुरातले कमीत कमी नाही काही म्हटलं तर 15,000 ते 20,000 लोकांच्या बातम्या ह्या त्यांच्याकडे आजही संग्रहित आहे आणि कधीतरी एखादी बातमी ते काढून देणार आणि सांगणार की ही तुमची त्यावेळची बातमी तारखेनिशी व्यवस्थित लॅमिनेट करून आणून देणार आहे. अशी त्यांची माझी ओळख होती. परंतु जेव्हा त्यांनी हे चॅनल चालू केलं त्यावेळेस पण ते मला भेटले आणि सांगितलं की मी एक सकारात्मक बातमीपत्र
म्हणजे सकारात्मक न्यूज देणारं चॅनल चालवतो आहे, ही खरं तर प्रवाहाच्या विरुद्ध वाहणारी गोष्ट आहे. कारण आतापर्यंत कुठलंही तुम्ही सकाळी उठलात, वर्तमानपत्र हातात घेतलं की तुमच्यासमोर सगळ्या निगेटिव्ह बातम्या येतात. कारण बलात्कार, मारामाऱ्या, चोऱ्या अशाच प्रकारच्या बातम्या तुमच्यासमोर वाचायला मिळतात. परंतु हे एकमेव महाराष्ट्र न्यूज चॅनल आहे की ज्यांनी कधीही निगेटिव्ह बातमी दिलेली नाही, सकारात्मक बातमी देतात. आणि म्हणून त्यांनी दिलेला हा महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार स्वीकारताना खरंच मनापासून आनंद होतो आहे. की देणारा व्यक्ती कोण आहे, तो पॉझिटिव्ह थिंकिंगचा आहे आणि ज्यांच्या हस्ते दिले गेले तेही मान्यवर सोलापुरातले नामांकित आहे. अशा या व्यक्तीकडून हा पुरस्कार स्वीकारताना मला खरोखर मनापासून आनंद झाला. आणि मी या TV महाराष्ट्र चॅनलचे धनंजय शिंदे यांना मनापासून शुभेच्छा देतो की त्यांच्या पुढील वाटचाली ह्या अशाच उत्तरोत्तर प्रगतीच्या हो, एवढे बोलून माझ्या मनोगत संपवतो. थँक्यू. धन्यवाद सर. या ठिकाणी मोंडे सरांचे सुद्धा मी TV महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीनं आभार व्यक्त करते. यानंतर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मंचावर मी आमंत्रित करते सन्माननीय गोरखजी देशमुख सरांना. सन्माननीय गोरखजी देशमुख सर. सर्वांना माझा नमस्कार. या कार्यक्रमासाठी मंचावर जे उपस्थित होते ते आपल्या सोलापूर शहराचे कमिशनर राजेंद्र माने सर, सोलापुरातील एक प्रसिद्ध उद्योजक राम रेड्डी आणि सोलापूर जिल्ह्याचं जे वैभव आहे अक्कलकोट स्वामी मंदिराचे अध्यक्ष महेशजी इंगळे आणि जो कार्यक्रम घडवून आणला ते या चॅनलचे प्रमुख धनंजय शिंदेसाहेब आणि आत्ता सर्वांना पुरस्कारित करण्यात आलं ते माझे सहकारी आणि पुरस्कार विजेते मित्र हो. हा पुरस्कार देताना शिंदेनं आपल्या डोक्यावर मोठं वजं दिलेलं आहे. कारण आपली जबाबदारी वाढलेली आहे आता इथून पुढं. म्हणजे आपण प्रत्येकजण काम करत आलो आपण वेगळ्या क्षेत्रात, परंतु अजून ते जोमानं आणि चांगल्या पद्धतीने करावं लागेल इथून पुढच्या काळात. आणि त्याचबरोबर ते काम करण्याची शक्ती, प्रेरणा ही या पुरस्काराच्या माध्यमातून आपल्याला मिळाली असं मला वाटतं. हा पुरस्कार आत्ताच मोंडे सरांनी सांगितलं की कुण्या व्यक्तीनं दिला, ते अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्या पुरस्काराला वेगळं महत्त्व आहे. त्याच्यासोबतच आपण सर्वांनाच दिल्ली, मुंबई, पुणे या विविध ठिकाणी पुरस्कार मिळतात, परंतु आपल्या गावात, आपल्या कर्मभूमीत आपल्या माणसाने, आपल्या माणसाच्या हस्ते दिलेल्या पुरस्काराला एक वेगळं महत्त्व असतं. आणि आत्ता ज्यांच्या हस्ते आपल्याला पुरस्कार मिळाला ते पण आपापल्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेले आणि अतिशय कष्टाने आणि मेहनतीनं पुढं गेलेले आणि यशाची शिखरावर पोचलेले असे हे व्यक्ती होते. आणि त्यामुळे या दोन्ही गोष्टीमुळं, दुर्दक्षता योगमुळं हा पुरस्कार निश्चितपणे वेगळा आहे. या पुरस्काराचं क्रायटेरिया म्हणजे निकष काय होते मला फारसं माहीत नाही आहे, परंतु आज मोंडे साहेब आहेत, हजारे साहेब आहेत, आमचे इंगळे साहेब आहेत, असे बरेचशी डॉक्टर मंडळी आहेत. तर मला वाटतं यात काही गोष्टी एक समान धागा होता. प्रत्येकानं आपापल्या क्षेत्रात एक वेगळ्या प्रकारचं प्रावीण्य मिळवलेलं आहे. दुसरी गोष्ट होती ती म्हणजे हा आपल्यापैकी प्रत्येकजण जवळपास सामान्य कुटुंबातून आलेला होता आणि हे जे यश मिळालं होतं ते खडतर प्रवासातून अडथळ्याची शर्यत पार करून मिळवलेलं हे यश होतं. आणि तिसरी जी गोष्ट मला जाणवली की आपण काम करत असताना सामाजिक बांधिलकी, आपले पाय जमिनीवर होते, सामान्य माणसाची नाळ कधी तुटू दिली नाही आणि समाजासाठी जे काही मदत करता येते ते जास्तीत जास्त कशी मदत करता येईल, सामान्य माणसाचं आयुष्यमान कसं चांगल्या पद्धतीनं होईल
असं प्रत्येकानं प्रयत्न केला असं मला प्रत्येकाच्या बायोडाटातनं जाणवत होतं. माझी परिस्थिती फारशी काही वेगळी नाही. मी अतिशय सामान्य शेतकरी कुटुंबातून आलो. टेंभुर्णीसारख्या खेड्यात शेतकरी कुटुंबात जन्मलो. आईवडील अशिक्षित. 2 किलोमीटरवरनं चालत जिल्हा परिषद शाळेत शिकलो. 4थीला गुरुजीला वाटलं जरा पोरगा बरा दिसतोय, हुशार दिसतोय, स्कॉलरशिपला बसवलं. आईवडील अशिक्षित. शिक्षकांनीच जमा कुलकर्णी म्हणून सर होते, त्यांनीच माझी फी भरली, परीक्षेला बसवलं, परीक्षेला नेलं, 4थीला स्कॉलरशिप मिळाली. तसंच 7वीला पण तसंच झालं. दनी भोसले म्हणून माझे शिक्षक होते, त्यांनीच ते केलं. आणि मग आपण काहीतरी आहोत. आणि हे कुणी केलं तर समाजानंच केलं. 10वीला माझे शहाजी तांबे म्हणून सर होते, त्यांनी एवढं प्रचंड मार्गदर्शन केलं की त्या काळात ग्रामीण भागात मला इंग्लिशला 90 मार्क मिळाले आणि टेंभुर्णी केंद्रात पहिला आलो. त्यानंतर वालचंद अभियांत्रिकी शिक्षण घेतलं. 85ला ग्रॅज्युएट झालो. 0 बजेट लागलं. सरकारी नोकऱ्या त्यावेळेस बंद होत्या. नवीनच प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज निघाली होती. वालचंद अभियांत्रिकीमध्ये करिअरला सुरुवात केली असताना ग्रामीण भागातला टच काय सोडायचा नाही, हे सातत्यानं मनाशी गाठ. त्या काळात उजनी नुकतंच झालेलं होतं. कॅनॉल आणि बॅकवॉटरवरनं पाईपलाईन करायचं शेतकऱ्यांसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात चालू होतं. आणि मग त्यांच्या पाईपलाईनचे डिझाईन करून देणं, एस्टिमेट करून देणं, अशा गोष्टी करत होतो. आणि ज्यावेळेस जायचो स्वतः एकतर शेतकरी कुटुंबातला आणि कमवा आणि शिका अशा पद्धतीनंच शिक्षण झालेलं. म्हणजे शेतात काम केल्याशिवाय 10वी 12वी होईपर्यंत दररोज शेतात काम करायचं आणि मग शाळेत जायचं हे माहीत असल्यामुळं ज्यावेळेस लिफ्ट इरिगेशनच्या स्कीमच्या डिझाईनला जायचो त्यावेळेस तिथलं शेतकऱ्याचं घर बघून, त्याचं जीवनमान बघून बऱ्याचदा असं वाटायचं की यांची परिस्थिती कधी सुधारणार. मग त्याच्याकडं प्लॅन एस्टिमेट करायला 50% लोकांना असंच एस्टिमेट करून द्यायचं आणि त्याचं पाईपलाईन कसं होईल तर त्यासाठी नुसतं एस्टिमेट नाही तर DCC बँकेत फॉलोअप पण करायचं. वालचंद अभियांत्रिकीमध्ये काम करत असताना झोकून देऊन काम करणे ही पहिल्यापासूनची वृत्ती. आणि त्यातूनच मी ज्यावेळेस वालचंद सोडलं म्हणजे व्हॉलेंटरी रिटायरमेंटली 2000ला, त्यावेळेस माझा पगार होता 35,000 रुपये म्हणजे महिन्याला. आणि म्हणजे साधारणतः 2005ची गोष्ट, 4 लाख रुपयेच्या आसपास पगार मिळत होता. परंतु संस्थेला मी 7 लाख रुपये मिळवून देतो टेस्टिंग आणि कन्सल्टिंग वालचंदला. रेड्डी साहेब माहीत आहेत, रेड्डी साहेब आमच्याकडं त्यावेळेस पाईपच्या टेस्टिंगसाठी यायचे, तो विभाग माझ्याकडं होता. तर अशा पद्धतीनं जे काय पडेल ते काम करणे आणि कुणी सांगायची वाट बघायची नाही. तरी मला वाटतं आपल्या आयकॉनमधले बरेच लोक असे आहेत. 2002ला माझा मोठा ॲक्सिडेंट झाला. माझा हिप जॉईंट फ्रॅक्चर होता, कारचा ॲक्सिडेंट. फॅट एम्बॉलिझमचं कॉम्प्लिकेशन झालं. त्यामुळं वाचलो हे हजारात एक माणूस मी नशीबवान. डॉक्टर दत्त प्रसन्न काटीकर माझा 11-12चा मित्र, त्याच्यामुळं मला हे जीवदान मिळालं. आणि तिथून पुढं मग आणखीन जोमानं, कारण तिथून पुढचं आयुष्य माझं हे बोनस लाईफ होतं. त्यामुळं 2002ला ॲक्सिडेंट झाला. 2004ला माझा मोठा मुलगा 12वी झाला. त्याला 158 मार्क होते CETला मेडिकलला, पण कुठेही ॲडमिशन मिळालं नाही. खूप फिरलो महाराष्ट्रभर. शेवटी इंजिनिअरिंगला CETलाही चांगले मार्क होते. सिंहगडला ॲडमिशन घेतलं आणि सिंहगडला ॲडमिशन घेताना तिथं ज्यावेळेस बसलो होतो त्यावेळेस नवले सर कुठेतरी बराच वेळ बाहेर गेले होते. 3-4 तास बसलो. त्यांच्या लोणावळा कॅम्पसलाही जाऊन आलो होतो. तर वाटलं की आपण एवढं शिक्षित आहोत, आता आपल्याला बऱ्यापैकी आर्थिक परिस्थिती असताना आपणला एवढं त्रास होतो ॲडमिशनला. ग्रामीण भागातल्या अशिक्षित पालकांच्या मुलांना किती त्रास होत असेल. आणि त्यावेळेस फारशी काही चांगली परिस्थिती नव्हती. 5-25 लाख रुपये स्वतःजवळ होते, 25 लाख मित्रांनी मदत केली, 50 लाख रुपये. आणि बँक ऑफ महाराष्ट्राचे त्यावेळेचे शेख म्हणून मॅनेजर होते, त्यांनी 1.5 कोटीचं कर्ज दिलं. 2 कोटीमध्ये VVP पॉलिटेक्निकची स्थापना केली. पॉलिटेक्निक त्यानंतर 2009ला डिग्री, 2012ला त्यात PG कोर्सेस, नंतर 15ला ज्युनियर कॉलेज, 17ला CBSE स्कूल, 19ला ITI. असा सतत त्या संस्थेचं नुसते संख्यात्मक वाढ न करता
सोलापुरात MBA करणं, NAC करणं, हे पॉलिटेक्निक 2014 साली VVP हे सोलापूर जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं झालेलं पॉलिटेक्निक, 660 इंटेक. MBA होणारं पहिलं पॉलिटेक्निक. NAC अभियांत्रिकी महाविद्यालयाला 2014 साली, म्हणजे 5 वर्षात. म्हणजे असं आपण काम करत राहिलो की त्याची दखल निश्चितपणे वेगळ्या पदावर घेतली जाते. कुठल्याही अपेक्षा न ठेवता आपण काम करत राहणं हे समाजासाठी नित्यंत गरजेचं आहे. आजही त्या महाविद्यालयात 5 विद्यार्थी ज्यांना आईवडील नाहीत किंवा लेबरचा मुलगा आहे, टोटली 0 इन्कम आहे, अशा 5 विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देतो 90% पुढच्या मुलांना. तर आपण सगळ्याची जबाबदारी आहे की सोलापूरचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आपल्याला जे आज धनंजय शिंदेंच्या TV महाराष्ट्राच्या मार्फत जो पुरस्कार दिला आहे, याचा निश्चितपणे अजून पुढच्या पुरस्कारासाठी आपण प्रेरणा घेतली पाहिजे. आणि इथून पुढं पहिल्यांदा जसं सांगितलं की हे काम करायची म्हणजे जबाबदारी त्यांनी मोठी आपल्यावर टाकलेली आहे. आणि सोबत या पुरस्कारामुळे ती आपल्याला प्रेरणाही मिळाली आहे. आपल्या समाजात आता कौतुक झालं आहे. आयकॉन ऑफ महाराष्ट्र अवॉर्डचे आपण मानकरी आहोत. त्यामुळं निश्चितपणे आपण सगळे सोलापूरकर आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी चांगले प्रयत्न करूयात. धनंजय शिंदे आणि त्यांच्या टीमलाही या निमित्ताने मी खूप खूप धन्यवाद देतो. आणि त्यांची उत्तरोत्तर अशीच प्रगती हो अशी ईश्वरचरणी, अक्कलकोट स्वामी महाराजचरणी प्रार्थना करतो. इंगळे साहेबांचाही अशाच खडतर याच्यातनं त्यांनी सगळा प्रवास केलेला आहे. त्यांचीही कहाणी मला माहीत आहे, ते माझे जवळचे नातेवाईक आहेत. तर हे सगळेच आपण जे आयकॉन आहेत, मी मगा सांगितलं तसं एकतर सामान्य कुटुंबात आलेले, खडतर प्रवास करत आणि ज्यांनी समाजाची नाळ तुटू दिली नाही, प्रत्येक ठिकाणी सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे. ह्याच गोष्टी भविष्यातही करत राहू. आणि आपल्या ज्यांना खरंच गरज आहे समाजातल्या लोकांना ते मदत करण्याची भूमिका, विशेषतः डॉक्टर लोकांना मी या निमित्ताने विनंती करेन की जे खरंच अडचणी आहेत त्यांना निश्चितपणे आपण या माध्यमातून मदत केली पाहिजे. आणि ते सगळेजण करत राहाल अशी अपेक्षा सगळ्या आयकॉनकडून एक आयकॉन म्हणून व्यक्त करतो. आणि मी इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच सर, या ठिकाणी तुम्ही दिलेल्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतो. आणि तुमचंसुद्धा सोलापूरच्या विकासासाठी जे योगदान लाभलेलं आहे ते अतिशय मोलाचं आहे. आणि प्रत्येकाच्या परीनं आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2023चे सगळे मानकरी आपापल्या परीनं नक्कीच सोलापूरच्या विकासासाठी योगदान देत राहतील अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करते. यानंतर या ठिकाणी मंचावर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करते संजयजी धनशेट्टी यांना. सन्माननीय संजयजी धनशेट्टी. सर्वांना नमस्कार. मंचकावरील आणि मंचकासमोर बसलेले सर्व मान्यवर, आज पुरस्कार देण्यात आला आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2023. यासाठी प्रथमतः मी धनंजय माने यांचं खूप खूप आभारी आहे. कारण मित्रांनो, आपल्या सोलापूरच्या सगळ्या लोकांना, आपल्याकडे जे सोलापूरमध्ये चांगले टॅलेंट आहेत अशा सगळ्यांना हुडकून काढून त्यांना जो पुरस्कार दिला जातो आणि त्यासाठी जे कष्ट घेतलं जातं ते निश्चितच कौतुकास्पद आहे. विशेषतः कुठलाही पुरस्कार मिळालेला असला तरी हा पुरस्कार जो आपल्या घरचा मिळतो, आपल्या सोलापूर सिटीतला मिळतो, त्याचा एक आनंद, त्याचा एक अप्रूप हे वेगळंच असतं. आत्ता बऱ्याच आयकॉन्सने आपले मनोगत व्यक्त केली, तसं माझंही असंच होतं. आईवडिलांना तर दोघांनाही नोकरी नव्हती. अशा परिस्थितीतून त्यांनी बिकट वाट काढली. दोघंही अपार कष्ट केले. त्यातनं उच्च शिक्षण देण्यासाठी त्यांची असलेली धडपड आणि मी आणि माझ्या बहिणीचं शिक्षण ह्या गोष्टी करत असताना त्यांची होत असलेली ताणाताण, वणवण, ह्या सगळ्या बाबीतून जात असताना पाणी पुरवठ्यासारख्या एका महत्त्वाच्या खात्यामध्ये काम करायची संधी मिळाली. आणि हे काम करत असताना माझ्या वडिलांची इच्छा होती की मी PWDमध्ये असायला पाहिजे होतं. कारण ते PWDमध्ये क्लार्क होते आणि त्यांना वाटायचं की माझ्या पोरांनी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून किती PWDमध्ये असायला पाहिजेत. पण माझ्या आईचं म्हणणं झालं की बरं झालं, म्हणले तू पाणी तर लोकांना पाजवतोय, पाण्यासारखं पुण्याचं काम काय चांगलं आहे हे सगळ्यात जास्त. अशा
पद्धतीनं मी ज्यावेळेस पाण्याचं काम करायला लागलो त्यावेळेस जवार मोकाड्यापासून सुरुवात केली माझ्या पाण्याच्या कामाला. भूकंपामध्ये असतानासुद्धा उत्कृष्ट अभियंता म्हणून मला तिथं पुरस्कार देण्यात आला होता. त्यावेळेस जवळपास 69,000चा आम्हाला इन्सेंटिव्ह मिळाला होता. सगळ्यात जास्त घरं आणि 6 महिन्यात पूर्ण करण्याचं काम केलं होतं. अशा पद्धतीने काम करत असताना पाणीपुरवठ्याचं चॅलेंज म्हणून जे आपण स्वीकारलं ते सगळ्यात मोठं काम करायला मिळालं ते सांगोला तालुक्यामधल्या टंचाईमध्ये काम करत असताना. 2012 साली एकूण 612 टँकर सोलापूर जिल्ह्यामध्ये होते आणि ते 612 टँकरचं नियोजन ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा सचिव म्हणून एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून माझ्याकडे होतं. ते त्यावेळेस प्रवीण गेडाम हे कलेक्टर होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते व्यवस्थित केलं होतं. त्याच्यानंतर दुसरी चांगली संधी मिळाली ती सोलापूर महानगरमध्ये काम करत असताना. सोलापूर महानगरपालिकेमध्ये काम करत असताना 3 वर्ष नुसतं सोर्स डेव्हलपमेंटचं काम मिळालं आणि त्याच्यानंतरचे 3-3.5 वर्ष हे ड्रेनेज आणि पाणीपुरवठ्याचं काम मिळालं होतं. ते काम करत असताना अनेक प्रकारचा अनुभव होता. सोलापूर महानगरपालिका म्हणजे फार मोठी एक कार्यशाळा आहे. त्या कार्यशाळेमध्ये तुम्हाला पगार देऊन शिकवलं जातं. एवढा मोठा तिथं प्रचंड व्याप आहे आणि जवळपास 550 लोकांचा स्टाफ मी सांभाळत होतो. पाणीपुरवठा सुरळीत करणं, ड्रेनेज सिस्टीम सुरळीत करणं, आणखी प्रचंड चॅलेंज त्याच्यामध्ये आहेत. ही जी आत्ता जी स्कीम चालू आहे नवीन त्याच्यावरती 2018 सालापासून DPR बनवण्यापासून सगळ्या गोष्टी आमच्या MGPच्या काही अधिकाऱ्यांबरोबर आम्ही केलेल्या आहेत. आणि आता त्यानंतर मी आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण म्हणून काम करतो आहे. तिथंही रेनगरचा एक मोठा प्रोजेक्ट जो आम्हाला डिसेंबर अखेर पूर्ण करायचा आहे त्याची संपूर्ण जबाबदारी ही मी आणि माझ्या टीमवर आहे MGPच्या. पंतप्रधानाच्या हस्ते 25 डिसेंबरला त्याचं उद्घाटन आहे. त्यामुळं आम्ही ते काम मोठ्या प्रमाणामध्ये वॉरफूटवर करतो आहे. ही सगळी कामं करत असताना घरातलं एक मोठं जे पाठबळ असतं ते आईवडील आणि आमची पत्नी माझी त्या सगळ्यांनी मला अतिशय मोठा सपोर्ट केला. त्यांच्यामुळं मी इथपर्यंत आज पोचू शकलो आणि आज तुमच्यासमोर धनंजय मानेंच्या माध्यमातून मला आज आयकॉन ऑफ महाराष्ट्र देण्यात आलं. त्याबद्दल मी आपला सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद. हा कार्यक्रम संपला इथं असं मी जाहीर करते. उपस्थित सर्व प्रेक्षकांचे आणि आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2023चे सर्व मानकरी यांचंही या ठिकाणी TV महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीनं मी आभार व्यक्त करते. बाहेर चहाची व्यवस्था केलेली आहे. कृपया प्रत्येकाने चहाचा आस्वाद घ्यावा आणि मगच घरी जावं. सगळ्यांचे TV महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीनं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने मला या ठिकाणी आयकॉन ऑफ महाराष्ट्र हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आणि याचं संपूर्ण श्रेय या चॅनलचे सर्व धनंजयजी शिंदेसाहेब त्यांचे सर्व सहकारी यांना जाते. आणि आयकॉन ऑफ महाराष्ट्र या नावातच सर्व काही आहे आणि या चॅनलने देखील त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आयकॉनची भूमिका घ्यावी असं या प्रसंगी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी श्रीराज निकते, सिनियर एरिया मॅनेजर HDFC होम लोन डिपार्टमेंट. प्रथम मी धनंजय शिंदे सरांना शुभेच्छा देतो. मला याच्यामध्ये एक महत्त्वाचं एक असं सांगायचं की त्यांचं जे TV महाराष्ट्र न्यूजचं चॅनल त्यांचे टॅगलाईन आहे सकारात्मक माहिती देणारे एकमेव चॅनल, हे मला फार आवडलं आहे. आणि त्याच्यानंतरनं त्यांनी जे आता मी बघितलं की प्रत्येक क्षेत्रामधले बऱ्याचशा लोकांशी त्यांचा संपर्क आहे. त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना त्यांनी भेटून ही सर्व एकत्र त्यांना घेऊन येताना सोलापुरामध्ये हे पुरस्कार महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार देण्याचं जे त्यांचं काम आहे ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. आणि मला वाटतं आहे ह्याच्यामुळं त्यांनी त्यांच्या जे काही लोक कार्य केलेले आहेत करतायत त्यांना मला वाटतं त्यांची जबाबदारी किंवा आमची जबाबदारी अजून थोडीशी आता वाढेल की पुढं काम करण्याचे. आणि आम्हाला देखील त्यांनी प्रोत्साहन करतायत या TV महाराष्ट्र न्यूज चॅनलतर्फे. तर त्यांना TV महाराष्ट्र न्यूज चॅनल आणि त्यांच्या संपूर्ण टीमला मी श्रीराज निकते यांच्याकडून माझ्याकडून धन्यवाद आणि भावी त्यांच्या प्रगतीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. मी संजय धनशेट्टी.
सध्या उपअभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सोलापूर सब डिव्हिजन नंबर 2 इथे म्हणून काम करतो आहे. महाराष्ट्र न्यूजतर्फे दिला जाणारा हा महाराष्ट्र आयकॉन ऑफ द महाराष्ट्र हा पुरस्कार आज मला गौरवण्यात आला त्या पद्धतीनं. त्याबद्दल मी धनंजय शिंदे यांचा खूप खूप आभारी आहे. त्याच्याच ह्या संपूर्ण टीमचा पण मी पूर्ण आभारी आहे. प्रथमतःच एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला महाराष्ट्र न्यूजतर्फे गौरवण्यात येत आहे आणि एका सरकारी अधिकाऱ्याचे सगळं काम हे महाराष्ट्रामध्ये पोचवलं जातं आहे. ह्याच्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. मी उदय भागवत, हॉटेल कमल व सम्राट बिर्याणी हाऊस डिरेक्टर. आपण दैनंदिन जीवनामध्ये काम करत असताना आपल्या हातून काहीतरी असं घडून जातं आणि त्याची दखल कोणीतरी घेतं आणि आपलं कौतुक म्हणून आपला हा पुरस्कार सोहळा किंवा आपल्याला पुरस्कार दिला जातो. त्याच्याबद्दल TV महाराष्ट्र न्यूज चॅनलचे श्री धनंजय शिंदे सर यांनी दखल घेतली आणि एक कौतुकाची थाप आपल्या पाठीवर मारली. हे खूप भारावून जाण्याजोगं आहे. त्यामुळं TV महाराष्ट्र न्यूज चॅनल व धनंजय शिंदे सर व त्यांच्या समस्त टीमचे आम्ही खूप खूप आभारी आहेत. त्यांना आम्ही धन्यवाद देतो.